मित्रांनो, आज आपण प्रदोष व्रताची कथा ऐकणार आहोत। ही कथा सर्वांनी ऐका। जो प्रदोष करतो त्याने पण ऐका, जो नाही करत त्याने पण ऐका। नुसते प्रदोष व्रत सुद्धा आपण व्रतकथा ऐकली प्रदोषाची तरी पण आपले सर्व विघ्न टळतात, सर्व पापांचा नाश होतो आणि भोळा साम सदाशिव आपल्या सर्व भक्तांवर प्रसन्न होतो। तर प्रदोष व्रताची कथा ऐकावी। जो कोणी नवीन आलं असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। आणि तुम्ही कुठून कोणत्या गावाहून माझी ही प्रदोष व्रताची कथा ऐकत आहोत तर आपल्या गावाची कमेंट्स पण केली तरी पण चालेल। प्रदोष व्रतकथा। श्री गणेशाय नमो नमः। सदाशिव ही 4 अक्षरे जो नेहमी मनोभावे उच्चारतो तो शिवाचे पूजन करीत असतो। जो शिवनामाच्या जपाने शुद्ध झालेला आहे त्याला कोणत्याही प्रायश्चिताची गरज नाही। शिवनामाचा महिमा फार अगाध आहे। जो प्रदोष व्रत नेहमी पाळतो त्याला आयुष्यात कितीही काही कमी पडत नाही। ही गोष्ट त्रिवार सत्य आहे। ज्याला आयुष्य, आरोग्य, सुख, संपत्ती, संतती आणि दिव्य ज्ञान सहजासहजी आणि भरपूर प्रमाणात हवे असेल त्याने हे प्रदोष व्रत मनोभावे करावे। हे व्रत केले की त्याचे दारिद्र्य आणि दुःख 6 महिन्याच्या आत नाहीसे होते। 1 वर्षभर प्रदोष केले तर चांगले असे ज्ञान प्राप्त होते। 12 वर्ष प्रदोष व्रत आचरण्याच्या घरी भाग्यलक्ष्मी स्वतःहून चालत येते। व्यास महर्षींनीच हा महिमा सांगितला। जो कोणी हा महिमा खोटा आहे असे म्हणेल त्याला याच जन्मी फार दुःख भोगावे लागेल, फार क्लेश सहन करावे लागतील। हा महर्षी व्यासांनी सांगितलेला महिमा आहे, खोटा आहे। जो कोणी असे म्हणतो तो निश्चित दांभिक आहे असे समजावे। त्याची भक्ती आणि त्याचे ज्ञान हे खोटे आहे। त्याचा गुरुसुद्धा काल्पनिक आहे असे कुशाल समजावे। आणि पार्वती परमेश्वरवर चरणी त्याच्या मन जळले आहे। त्याहून पवित्र असा दुसरा कोणी नाही, हे पक्के लक्षात ठेवावे। मृत्यूसारखी मोठमोठी संकटे सुद्धा प्रदोष व्रताने नाहीशी होतात। आता मी एक कथा सांगतो ती ऐका। असे म्हणून सूत, शौनिक आदी ऋषींना शिवमहिमा दाखवणारी एक कथा सांगू लागले। फार पूर्वी विदर्भ देशात सत्यरथ नावाचा एक राजा राज्य करीत होता। तो महापराक्रमी होता, धर्मशील होता, परंतु तो शिवाचे भजन पूजन मात्र करीत नसे। त्यामुळे एकदा काय झाले, शाल्व देशाचा राजा आपल्या फार मोठं सैन्य घेऊन राजा सत्यरथावर चालून आला। दोघांमध्ये 7 दिवस घनघोर युद्ध झाले। शेवटी राजा सत्यरथ युद्धात मारला गेला। शत्रूने सत्यरथ राजाच्या नगरात प्रवेश केला। सत्यरथ राजाची राणी गरोदर होती, तिचे दिवस भरले होते, पण शत्रू नगरात शिरताच ती एकटीच चोर वाट्याने रानात पळून गेली। सुकुमार अशा त्या राणीला चालताना पायाला खूपच काठी टोचत होते। श्रमाने मूर्छा येऊन जागोजागी पडत होती। सावध झाली की शत्रूच्या भीतीने मागे पुढे पाहत होती, पुन्हा पडत होती। राणी दिसायला अतिशय सुंदर होती, मधलाला सुद्धा मोह पडावा असे सुंदर तिचे अप्रतिम रूप होते। पण दैवाची गती गहन आहे। जिचे नखही सूर्याला कधी दिसत नसे ती सुंदरी अशी गरोदर अवस्थेत एकटीच रानात येऊन पडली होती। नळाची दैमंती किंवा भिलनीच्या रूपात असलेली भगवान शंकराची सती पार्वतीच पुन्हा या वनात संचार पुन्हा करीत आहे असे वाटत होते। प्रत्येकाला आपल्या कर्माची फळे भोगावीच लागतात, त्याला इलाज नाही। सर्वत्र भटकूनही शेवटी बिचारी एका वृक्षाखाली दमून बसली। त्यातच तिला प्रसव वेदना सुरू झाल्या। जिचा शब्द तळ हातावर झेलण्यासाठी 100 दासी मागे पुढे असत त्या राणीला आज भांडेभर पाणी द्यायला सुद्धा कोणी नव्हते। ती राणी इंदुमती जेथे जमिनीवर गडाबडा लोळत होती, पाण्यासाठी मोठमोठ्याने टावा फोडत होती, ती ऐकणार कोण? थोड्या वेळात ती त्या झाडाखालीच प्रस्तुत झाली। तिला एक सुंदर मुलगा झाला, पण आता ती तहानेने व्याकुळ झाली होती, त्यामुळे तिला काही सुचेना। अजान अभरखाला तेथेच त्या वृक्षाखाली सोडून राणी इंदुमती तशाच अवस्थेत बसत उठत जवळच असलेल्या सरोवरापाशी गेली। तिने सरोवराच्या पाण्यात पाय टाकला, मात्र तेवढ्यात एका मगरीने तिचा पाय आपल्या तोंडात धरला व तिला मारून टाकले। बिचारा नवजात राजपुत्र जमिनीवर एकटाच पडला होता आणि जंगलातल्या वृक्षाखाली मोठमोठ्याने रडत होता। त्याच रस्त्याने उमा नावाची एक ब्राह्मण विधवा येत होती। तिचे कडेवर 1 वर्षाचे लहान मुलगा आणि तिलाही जामात नात्याचे कुणी नव्हते। हा चिमण्या बाळाला पाहून तिला मनामध्ये फार तया आली। नाळ सुद्धा न कापलेला हा सुंदर बाळ येथे कसा आला तिला काहीच समजेना। हा कोणत्या बरं जातीचा असेल? त्याला आपण उचलून घ्यावे की नाही? आपण उचलून न घ्यावे तर जंगलातील हिंसू पक्षी याला मारून टाकतील। काय करावे न काय नाही क्षणभर तिला काही सुचेना। तेवढ्याच एका येतीच्या वेशेने भगवान शंकर तेथे आले। त्यांनी सांगितले, तू हा बाळ जर आपल्या घरी ने आणि याच्यामुळे लवकर तुझा भाग्योदय होईल। हा क्षत्रिय कुमार आहे, तरी पण स्वतःच्याच मुलासारखा तू याचा सांभाळ कर। मात्र दुसऱ्या कुणालाही ही गोष्ट सांगू नकोस। एखाद्या दरिद्रे माणसाला परीस सापडावा, चिंतामणी रत्न सापडावे, असे दरिद्रे माणसाच्या आपोआप पुढ्यात येऊन पडावे किंवा मेलेल्या मुखात आपोआप अमृत पडावे असे हो। तसा हा बाळ तुला आता सापडला आहे, त्याचे पालन नीट कर, जीवाभावाने कर। एवढे सांगून शंकर लगेच गुप्त झाले।
मग उमेने दोन्ही पुत्र उचलून घेऊन प्रवासास सुरुवात केली. स्वतःच्या मुलाचे नाव तिने सुचिव्रत ठेवले व राजपुत्राचे नाव तिने धर्मगुप्त असे ठेवले. दोघांना कडे खांद्यावर घेऊन ती गावात घरोघर भिक्षा मागत असे. कोणी विचारले तर हे माझ्याच पोटचे दोन्ही मुलगे आहेत असे ती सर्व विचारण्यांना सांगत असे. अशा तऱ्हेने दोन्ही मुलांना घेऊन फिरता फिरता ती एक चक्र नावाच्या नगरात आली. तिथे तिला एक सुंदर व मोठे शिवालय दिसले. शिवालयात अनेक थोर ऋषी बसले होते. त्यावेळी तेथे शिवाची आराधना सुरू होती. महान श्रेष्ठ अशा शाडिल्य ऋषीच्या देखरेखीखाली त्या मंदिरात यज्ञयाग सुरू होता. उमा आपल्या दोन्ही पुत्रांसह त्या शिवालयात आली व पूजा पाहत होती. तेथे उभी राहिली. धर्मगुप्ताकडे आपल्या तेजस्वी डोळ्यांनी निरखून पाहत शाडिल्य ऋषी म्हणाले, अरे रे रे, दैवाची गती किती विचित्र आहे पहा. हा खरे राजपुत्र, पण आज दिनहीन होऊन गरीब होऊन येथे भिक्षा घेण्यासाठी आपल्या समोर आलाय. उमेने शाडिल्य ऋषीचे नम्रपणाने पाय धरले व त्यांना म्हटले, महाराज, आपण तर त्रिकालज्ञानी आहात. तुम्हाला भूत भविष्य आणि सर्व काही समजते. महाराज, आपण माझ्यावर कृपा करा आणि याची आई कोण, वडील कोण आहेत, जिवंत आहेत की मेले आहेत हे मला सांगा. तेव्हा तिला उठवत शाडिल्य ऋषी म्हणाले, या राजपुत्राचा पिता सत्यरथ नावाचा राजा होता. एकदा काय झाले, हा प्रदोषाच्या वेळी भगवान शंकराची पूजा करीत बसला होता. तेवढ्यात त्याच्या शत्रूंनी त्यांच्या नगरावर हल्ला केला. नगरात सर्व बाजूंनी वेढा पडला. तेव्हा शंकराची पूजा तशीच सोडून शत्रूशी लढायला रणगणात चालला गेला. शत्रूंना ठार मारले हे खरे, परंतु पूजा न पूर्ण करता सत्यरथाने जेवण केले. पूजा पूर्ण करण्याचे विसरून गेला. त्यामुळे तो या जन्मात अल्पायुष्य होऊन मरण पावला. म्हणून कोणीही चालू असलेली भगवान शंकराची पूजा अर्धवट सोडून उठू नये. जर असे केले तर त्याचे आई वडील त्याच्यापासून हिरावून जातात, मृत्यूला पावतात. म्हणून भगवान शंकराची पूजा चालू असताना कोणीच अर्धवट पूजा सोडून उठू नये. या अध्याय काही वाचत आहे, या काही तुम्ही श्रवण करत आहोत, तर भगवान शंकराची पूर्णपणे पूजा श्रवण करावी. आणि आपल्या सवतीचा प्राण घेतला आणि तिला मारून टाकले. हा राजपुत्र धर्मगुप्त याने मागच्या जन्मी शंकराचे कोणतेही व्रत अजिबात केले नाही, म्हणून आता जन्मताच हा आईवडिलांना पारखा झाला. म्हणून प्रदोषाच्या वेळी मनापासून भक्तीने शंकराचे पूजन करावे. कधी शंकराची पूजा अर्धवट करून उठू नये. प्रदोष काळात देवी पार्वती समोर भगवान शंकर स्वतः नृत्य करीत असतात आणि सरस्वती वीणा वाजवत असते. पुरोहित सुस्वरी बासरी वाजवत असतात. लक्ष्मी छानसा ताल देत असते, तर भार्गवी मधुर आलाप घेत असतात. शिवाचा परम मित्र तो यक्षपती हात जोडून उभा असतो. कुबेरजी, सगळेचे सगळे यक्ष, गण, गंधर्व, किन्नर, देव तेथे सभोवती उभे राहून शंकराच्या नित्य पाहत असतात. असा भगवान भाग्यवान काळ भगवानाचा प्रदोष काळ आहे. भगवंताला सर्वात जास्त प्रदोष काळ हा सर्वात अतिप्रिय आहे, कारण भगवान शंकराने प्रदोष काळामध्ये विष प्राशन केलं होतं. समुद्र मंथनमधून 14 रत्न निघाली. 14 रत्नमधून एक रत्न विष निघालं. तर विष हलाहल हे सर्वांना खूप टेन्शन आलं की आता विष कोण घेईल. ते म्हणे दानव घेतील की ते म्हणे देव घेतील. तर अशा वेळेस देव आणि दानवांनी भगवान शंकराला प्रार्थना केली आणि विष प्राशन करा असे सांगितले. म्हणून त्यांचा गळा नीळकंठ झाला आणि त्यांनी प्रदोष काळामध्ये विष प्राशन केले. म्हणून या भाग्यवंत काळ हा प्रदोष काळ आहे. प्रदोष काळाच्या वेळी जो कोणी शिवलिंगाला अभिषेक करतो, तांदूळ चढवतो, बिल्वपत्र चढवतो, तो अतिशय भाग्यवंत असतो आणि भगवान शिव त्याच्या सर्व मनातल्या इच्छा पूर्ण करतात असे सांगितले आहे. मुळनेराज, आपण मला एवढे चांगले सामर्थ्य दिले, बहुमोल असे ज्ञान दिले. मी आपल्याला आता शरण आलेली आहे. आता माझा हा पुत्र दारिद्र्य का झाला ते सांगावा. उमा विनयाने म्हणाली, तुझ्या या पुत्राने मागच्या जन्मी खूप पैसा मिळवला, अन्यायी मार्गाने संपत्ती जमा केली, पण दान मात्र कोणालाही अजिबात केले नाही. शंकराचे पूजनही कधी केले नाही. तसेच जर परान्न चोरून खाल्ले तर जीभ जळते, दुसऱ्याचा पैसा फसवून घेतला तर त्याचा हात जळतो आणि परस्त्रीची अभिलाषा धरली तर त्याचे डोळे जळतात असे सांगितले. अंधत्व येते हे लक्षात ठेवायला हवे. शाडिल्य ऋषी त्या स्त्रीला उमेला म्हणाले. मग उमेने आपल्या दोन्ही पुत्र आदराने ऋषीच्या पायावर घातले. ऋषींना त्यांना पंचाक्षर मंत्र दिला आणि प्रदोष व्रत करा असे सांगितले. प्रदोष व्रत शनी प्रदोष, सोम प्रदोष हे जास्त महत्त्वाचे असतात आणि त्या त्रयोदशीत काही खाऊ नये, सत्कर्म करावे. 3 घटका रात्र झाली की अतिशय भक्तिभावाने शंकराची पूजा करावी. प्रथम गाईच्या शेणाने भूमी सारवावी. तेथे नंतर कर्दळी कणीचा छानसा मंडप तयार करावा. त्यावर सुगंधी फुलाच्या माळा सोडाव्यात. आपण स्वतः शुभ वस्त्र नेसावे, पांढरे गंध आणि पांढरी सुवासिक फुले घ्यावीत. मग आपल्या समोर श्री शंकराचे लिंग स्थापन करावे आणि मनोभावे यथासांग यथाविधी शंकराचे पूजन करावे. दक्षिण भागाला मुरतकांची पूजा करावी. उजव्या बाजूला अग्नी असावा. त्याचप्रमाणे गजानन, अष्ट महासिद्धी, अष्टभैरव यांची योग्य प्रकारे पूजा करावी. मनोभावे पूजा करावी. 8 दिशांचेही पूजन करावे. पूजा झाल्यानंतर पवित्र मनाने शिवाचे ध्यान करावे. तो गौरीनाथ मनाने अतिशय निर्मळ आहे, कोटीचंद्राच्या प्रकाशासारखा अतिशय शीतळ आहे. अशा सनातन पूर्ण ब्रह्माची पूजा आपण मनापासून व यथासांग केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. ओमेने
समोर ठेवलेला धर्मगुप्त आणि शुचिव्रत या दोघांना ऋषींनी असा उपदेश केला. मग ते दोघंजण काही दिवस एकचक्री नगरातच राहिले. दोघांनी 4 महिने प्रदोषव्रताची मुनींनी सांगितल्याप्रमाणे अगदीपासून मनापासून आचरण केले. शिवपूजेची चोरी करणे तर सर्वात मोठे पाप आहे आणि प्रसाद तीर्थ चोरून घेणे ब्रह्महत्येसारखे पाप आहे. असो, अशा रीतीने जे दोघंजण शुद्ध मनाने भक्तिभावाने प्रदोषव्रत आचरत होते. एकदा ब्राह्मणपुत्र शुचिव्रत असाच एकटा नदीकाठी फिरत असताना रस्त्यातील त्याच्या समोरची दरड एकदम ढासळली आणि त्यातून एक सुवर्ण मोरांनी काठोकाठ भरलेला हंडा त्या दरडीमधून बाहेर आला. आपल्या घरी तो हंडा शुचिव्रत घेऊन आलाय हे उमेला फार आनंद झाला. शुचिव्रताने आपल्या भाऊ धर्मगुप्ताला आणि आपण आणलेल्या धनाचा अर्धा भाग देऊ केला. पण शुचिव्रत हा मोठा भाऊ असल्याने धर्मगुप्ताने ते धन घेतले नाही. अशा तऱ्हेने भगवान शंकराच्या कृपेने दोघांचे ऐश्वर्य वाढत चालले होते. ते रोज नियमितपणाने शिवपूजनात रंगून जात होते. एकदा दोघंजण एका वनात विहार करण्यासाठी गेले होते. त्याच वनात गंधर्व कन्या खेळण्यासाठी आल्या होत्या. त्या मुलींच्या एकात मुलगी दिसण्यात अतिशय सुंदर होती. राजपुत्र धर्मगुप्त तिच्याकडे आकर्षित होऊन टकच लावून पाहत राहिला होता. धर्मगुप्ता, परस्त्रीकडे असे पाहू नको. अशा स्त्रिया तरुणाचे चित्त हरण करतात. आपल्या मायावी स्पर्शाने त्यांचे शौर्य हरण करतात. अशा स्त्रियांचा सहवास म्हणजे केवळ अनर्थाला कारण आहे. शुचिव्रताने आपल्या धाकट्या भावाला समजावून सांगितले. पुढे गेल्यानंतर तेथे त्याला गंधर्व राजाची कन्या अशुमती दिसली. तीही एखाद्या अप्सरेसारखी सुंदर होती. अशुमती ही या सुंदर तरुणाकडे एकटक दृष्टी लावून पाहत होती. तिला एकदम आठवले. तिच्या वडिलांनी महेशाला म्हणजे श्री शंकराला विचारले होते, माझी ही सुंदर स्वरूप कन्या आणि परमप्रिय कन्या मी कुणाला देऊ? तेव्हा पार्वतीपती त्याला म्हणाले होते, धर्मगुप्त नावाच्या सत्तरथ राजाचा मुलगा आहे. तो माझा परमभक्त आहे. त्याला तुझी कन्या दे. महेशाने सांगितलेल्या तो तरुण हाच तर नसेल. हा किती सुंदर दिसतो आहे. क्षीरसागरातून प्रत्यक्ष चंद्र जणू काही वर आलाय असे वाटत आहे. अशुमती स्वतःशीच असा विचार करत होती. प्रथम दर्शनी त्याला पाहताच ती त्याच्या प्रेमात पडली होती. मग तिने आपल्या सख्यांना चतुराईने फुले आणण्यासाठी दुसऱ्या बाजूला पाठवून दिले आणि अशुमतीने हलक्या आवाजात राजपुत्र धर्मगुप्ताला हाक मारून आपल्या जवळ बोलवले. त्याच्यासाठी तेथे मऊ पल्लवाचे तिने आसन तयार केले होते. राजपुत्र त्या आसनावर येऊन बसला होता. तोही आता मोठ्या खुशीत होता. इतक्या जवळ असूनही अशुमती त्याच्याकडे सरळ पाहू शकत नव्हती, लाजत होती. शेवटी धीर धरून ती म्हणाली, तुमच्या शृंगार सरोवरात पोहण्याची इच्छा करणारी मी एक राजहंसनी आहे. आपल्या मुखचंद्रमा पाहताच माझे मन आनंदाने नृत्य करीत आहे. माझे नेत्ररूपी भुंगे तुझ्या कमलाभोवती गुंजन करीत आहे. प्रिया, मला आपली म्हणा असे म्हणत होते. मग अशुमतीने आपल्या हातांनी हलकेच गळ्यातील तेजस्वी मोतिकांची माळ काढली आणि ते राजपुत्राच्या चरणावर ठेवली. तेव्हा धर्मगुप्त म्हणाला, हे सुंदर युवती, मला आई वडील नाहीत. माझ्या वडिलांना ठार मारून माझे राज्य शत्रूने घेतले आहे. मी दारिद्र्य आहे. तुझ्या पित्याला मी पसंत पडणार नाही. आपण माझ्यावर विश्वास ठेवा. आपण 3 दिवसांनी या स्थळी आपल्या दोघांच्या लग्नासाठी यावे. मी माझ्या पित्याला सर्व सांगून येथे लग्नासाठी घेऊन येते. असे बोलून तेथून अशुमतीने चटकन निघून गेली. धर्मगुप्ताने ही सर्व हकीकत परत येऊन आपल्या धाकट्या भावाला सांगितली आणि शौंडिल्य ऋषीच्या कृपेचाच हा प्रसाद आहे हे त्याच्या चटकन लक्षात आले. अशा प्रकारे गुरुचरणावर ज्याची श्रद्धा असते त्याला काहीच कमी पडत नाही. अगदी मृत्यूपासूनही गुरु त्याचे रक्षण करतो. दोघा भावांनी सर्व हकीकत आपल्या घरी येऊन आपल्या आईलाही सांगितली. गंधर्व कन्या अशुमतीने सांगितल्याप्रमाणे 3ऱ्या दिवशी दोघंही पुन्हा त्या वनात गेले. गंधर्व राजा सहपरिवार लग्नाचे साहित्य घेऊन तेथे आधीच आलेला होता. या तरुणाची आधीरतेने वाट पाहत होता. ते दोघे येतातच आपल्या सुवर्णवर्ण सर्व गुण संपन्न असा सुंदर जावई पाहून गंधर्व राजा अतिशय खुश झाला. नंतर त्याने त्यांना आणण्यासाठी पालखी सामोरी पाठवून धर्मगुप्ताच्या आईला उमेला लगेच तेथे बोलावून आणले आणि मग 4 दिवस मोठ्या थाटामाटात धुमाधडाक्यात आणि आनंदात विवाह समारंभ साजरा केला. स्वर्गातील वस्त्रे आणि दागिने त्यांनी सन्मानाने विहिणीला अर्पण केले. 1,00,000 रथ, 10,000 हत्ती, 1,00,000 सुंदर घोडे, 1,00,000 दासी रत्नाचे भांडार आणि स्वर्गीय धनुष्यबाण त्याने जावयाला अर्पण केले. अतिशय मोठी चतुरंग सेना आणि पराक्रमी सेनापतीही त्याच्याबरोबर दिला. उमेला मोठा मान सन्मान देऊन संतुष्ट केले. अशुमती आता मोठ्या आनंदाने पतीच्या बरोबर चालली होती. त्याच्याबरोबर मग मंगलवाद्याचा गजर सुरू होता. चतुरंग सेना सोबत आली होती. हे सैन्य घेऊन राजपुत्र धर्मगुप्त आपल्या स्वतःच्या राज्यात विदर्भ नगराजवळ आला. त्याने संपूर्ण नगराला वेढा घातला. गंधर्वाचे बळ फार मोठे होते. त्याने विदर्भ राजाचा ताबडतोब पाडाव केला. धर्मगुप्ताचे वडील सत्यरथ राजाचा वध करणाऱ्या दुमर्शन राजाला त्यांनी धरून आणले. मन धर्मगुप्ताने त्याला मोठ्या दिलदारपणाने जीवदान दिले. आता देशोदेशीचे राजे आपल्या प्रजेसह कारभार घेऊन विदर्भ नगरीमध्ये दर्शनाला येऊ लागले. मग एक उत्तम असा मुहूर्त पाहून राजा धर्मगुप्त सिंहासनावर बसला होता. उमा मातेला आणि आपल्या श्रेष्ठ बंधू शुचिव्रताला योग्य प्रकारे मान देऊन धर्मगुप्ताने पुढे 1000 वर्ष उत्तम प्रकारे
राज्य केले. त्याने आपल्या नगरीमध्ये शाडिल्य ऋषींना मोठ्या मानाने बोलवून आणले आणि 100 पदम मोरांची गुरुदक्षिणा त्याच्या चरणावर अर्पण केले. अनेक रत्न, अलंकार, वस्त्रही सन्मानाने अर्पण केले. त्याच्या शिवभक्तीमुळे दुःख, शोक, भांडणे, संकटे, रोग, वैधव्य, मरण पावले सर्व त्याच्या राज्यातून पळाले. प्रजा सतत राजाचे गुणवर्णन करीत होती. राज्यातील ब्राह्मण तृप्ततेने राजाला रोज चांगले चांगले आशीर्वाद देत होते. राज्यात सगळीकडे आनंद भरलेला होता. अशुमती सुखात होती. 10,000 वर्ष राज्य केल्यानंतर धर्मगुप्ताने उत्तम प्रकारे व समाधानाने आपल्या सूरज नावाच्या मुलाला आपले राज्य देऊन टाकले आणि शंकराची मनापासून प्रार्थना केली. भगवान शंकरांनी त्यांच्यासाठी दिव्य विमान पाठवले. शंकराच्या कृपेने धर्मगुप्त राजाला दिव्य देह प्राप्त झाला. आई आणि भाऊ पत्नी अशुमतीसह राजा कैलासाला गेला. तेथून शिवदर्शन होताच सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. भक्तांच्या कैवारी शंकरांना त्यांना उचलून आपल्या हृदयाशी धरले आणि आपल्या जवळच त्यांना अक्षय पद दिले. असे धर्मगुप्ताचे आख्यान आहे. जे जे कोणी नित्य नियमाने वाचतात किंवा ऐकतात किंवा त्याच्या सर्व संकट प्रसंगी स्वतः रक्षण करीत असतो. शंकर रक्षण करीत असतो. त्याच्या मागील सर्व पापांचा नाश होतो. ते जेथे जातील तेथे त्यांना विजय मिळतो आणि त्यांची सतत समृद्धी होते. जे प्रदोष व्रत करतात त्यांना मग मृत्यूचेही भय राहत नाही. जो ह्या प्रदोष व्रताची कथा ऐकतो त्याच्या पाठीशी सदैव शंकर उभा असतो आणि शेवटी त्याला शिवचरणापाशी जागा मिळते. हा अध्याय म्हणजे हे चरित्र म्हणजे चांगल्या असे आंब्याचे विशाल वृक्ष आहे. यातील रसपूर्ण काव्य म्हणजे पाणास आंबे आहेत. त्यांना मुखरोग झालेला असेल त्याने या आंब्याचा रस मुखरोग झालेला असेल म्हणजे ज्याचा पावन व मोक्षदायी असेल, शिवचरणावर भाव नसेल त्यांनाच हे आंबे आवडणार नाहीत. सर्वांनी या गोड आंब्याचा मनापासून रसस्वाद घ्यावा. तर मित्रांनो, ही होती शिव महापुराणातली प्रदोष व्रतकथा. जी मी तुम्हाला नेहमी सांगते तीच प्रदोष व्रतामध्ये ही कथा शिव महापुराणामध्ये आली. 11व्या अध्यायाचं सुद्धा वर्णन मी तुम्हाला ऐकवलं. तर शिवलीला अमृताच्या 11व्या अध्यायाचं सुद्धा वर्णन आलेलं होतं आणि प्रदोष व्रताचं कथाचं पण वर्णन आलं. तर तुम्हाला कशी वाटली नक्की लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून बोलत आहोत आपल्या गावाचं नाव कमेंट्समध्ये नक्की करा. जय श्री महाकाल. तर मित्रांनो, आज आपण शिव महापुराणातली कोटी रुद्र संहितामधले 12 ज्योतिर्लिंगांच्या कथा आणि उपलिंगांचे महात्म्य काय आहे आणि 12 ज्योतिर्लिंगांचे महात्म्य काय आहे. तर सर्वांनी हे 12 ज्योतिर्लिंग आणि त्यांचे उपलिंगांचे महात्म्य श्रवण करण्याचे करावे. तर तुमच्या खूप हजारो गावाहून कमेंट्स येत आहे. खूप गावांच्या कमेंट्स येत आहे. तर धन्यवाद माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि मला दुसरा व्हिडिओ करण्यासाठी. तर मित्रांनो, तुमच्या असेच कमेंट्स करत राहा म्हणजे मी तुमच्यापर्यंत चांगले व्हिडिओ पोहोचत राहील. तर तुम्हाला मी शिवपुराणातल्या ज्या शिव अवताराच्या कथा होत्या त्या बेलाच्या झाडाखाली शिव महापुराण वाचून तुम्हाला ऐकवल्या. एका दिवशी मंदिरात जाऊन तुम्हाला शिव महापुराणाच्या रुद्र अवताराच्या कथा ऐकवल्यात आणि त्या तुम्ही श्रवण केल्या आणि त्या तुम्ही कोणत्या पद्धतीने पूजा करायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्हाला बरेच काही समजमध्ये आलं असेल. तर मित्रांनो, अशाच कमेंट्स करत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत तर आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जशी कमेंट्स करतात तशीच कमेंट्स करा आणि माझा आत्मविश्वास वाढवा. जर कोणी चॅनलला अजून कोणी नवीन आलं असेल तर त्यांनी लाल बटनवर सबस्क्राईब करून घ्या. ऑलवर क्लिक करा, कमेंट्स करा. जय श्री महाकाल आपल्या गावाचं नाव, नाहीतर ओम नमः शिवाय करा. तर आता आपण 12 ज्योतिर्लिंगांच्या कथांना सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. जे निर्विकार असूनही आपल्या मायेने विराट विश्वाचा आकार धारण करतात. स्वर्ग आणि मोक्ष प्राप्त होणे हे ज्यांच्या कृपा कटाक्षाने वैभव व्हावे असे सांगण्यात येते. ज्यांना योगीजन आपल्या हृदयात नेहमी अद्वितीय ज्ञानानंद स्वरूपातच पाहतात आणि त्यांचे अर्थ शरीर शैल राजकुमारी पार्वतीने सुशोभित आहे. या तेजमयी भगवान शंकरांना मी निरंतर नमस्कार करते. तर आता या शिव महापुराणातील कोटी रुद्र संहिताच्या 12 ज्योतिर्लिंगांच्या कथा चालू आहे. आतापर्यंत मी तुम्हाला शतरुद्रमधल्या शिव अवताराच्या कथा सांगितल्या होत्या. आता कोटी रुद्र संहितामधल्या 12 ज्योतिर्लिंगांच्या कथा आहेत. तर या शिवशंकरांना भोळा साम सदाशिवांना मी नमस्कार करते. हा भोळा साम सदाशिव फक्त भक्तीचा भुकेचा भावचा भुकेला आहे. वाटेल तो भक्तांना तो देऊन टाकतो. त्याचं नुसतं शिव नामस्मरण केलं तरी त्या भक्तांवर तो प्रसन्न होतो. तुम्ही जसं काही कुठलंही पान फूल शिवशंभूला अर्पण केलं तरी शिवशंभू तुम्हाला व्याजासहित वापस करतो. शिवशंभू ज्याचा हात पकडतो त्याचा हात सोडत नाही, कारण शिवशंभूने ज्याचा हात पकडलेला राहतं
त्याच्याजवळ संकटे कोसो दूर राहतात आणि त्याची कामं सहजासहजी होतात। असे भोळ्या साम सदाशिवाचे जर आपण मृत्युंजय मंत्र घरात सकाळ संध्याकाळ 108 वेळा जर जप केला तर आपल्यावर महाकालेश्वराची कृपा प्राप्त होते आणि घरात कोणी आजारी राहत नाही। जर घरात शिव शिव नामस्मरण सुद्धा केलं आपण तरी सुद्धा आपल्याला कोटी रुद्र संहिताचे पुण्यफळाची प्राप्ती होते। आणि ओम नमः शिवाय हा मंत्र सर्व मंत्रांमध्ये मंत्रराज आहे। जर ओम नमः शिवाय हा मंत्र कपाळी त्रिपुंडी भस्म आणि गळ्यामध्ये रुद्राक्ष जो कोणी धारण करतो त्याला त्रिवेणी संगमामध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळते आणि 12 ज्योतिर्लिंगांचे स्नान केल्याचे पुण्य मिळते। त्रिवेणी संगम प्रयागराजाचे तीर्थ स्नानाचे पुण्य मिळते। तर कोटी रुद्रसंहितामधल्या जर आपण हे नुसतं 12 ज्योतिर्लिंगांच्या कथा पण आपण ऐकल्या तरी पण आपल्याला रोज कपिला गाय ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्य मिळते। एवढं या कोटी रुद्रसंहिताचे महत्त्व आहे। तर ज्याच्या कृपापूर्ण नेत्र फार सुंदर आहे, स्मित हास्यामुळे ज्याचे मुखकमल अतिशय मनोहर दिसते, जे चंद्रकले समान उज्ज्वल आहे, जे औदभौतिक आदी दैविक आणि आध्यात्मिक या त्रिविध तापांना शांत करतात, ज्यांचे स्वरूप स्फुरायमान आहे, परम सुखदायक आहे, सच्चिदानंदमय आहे, जे गिरजानंदनी पार्वतीच्या भुजांनी अलिंगित आहे, ते भगवान शंकरांचे मंगल करतील। ऋषी म्हणाले, सूजी तुम्ही थोर शिवभक्त आहात, शिवप्रभूंच्या पवित्र कथा सांगून लोकहित करणारे आहात। आमचे अमृतमय महात्मे कितीही ऐकले तरी आमचे मनाचे समाधान होत नाही, म्हणून आम्हाला तुम्ही पृथ्वीवर अन्य जेवढी प्रसिद्ध आहे श्रेष्ठ शिवलिंगे कोणती आहेत त्यांची माहिती सांगा अशी विनंती करतात। सूत म्हणाले, मुनींनो तुम्ही फार चांगली माहिती विचारली आहे। तुमच्या जिज्ञासा पाहून संदर्भात मला जे काही ज्ञात आहे ते थोडक्यात सांगणार आहे। या विश्वातील शिवलिंगाची कोणी गणनाच करू शकत नाही। हा भूमी सर्व तीर्थ हे जग हे लिंगमयच आहे। तसेच जे काही पाहिले जाते ते त्यांचे वर्णन किंवा स्मरण केले जाते ते सर्व शिवस्वरूपच आहे। स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ आदी ठिकाणी ज्योतिर्लिंग आहेत, कारण देव मानव असुर हे सर्वांकडे शिवजींची पूजा व सेवा आराधना केली जाते। भगवान शंकर अतिशय कृपाळू आणि दयाळू आहेत, ज्याच्या भक्तांच्या हितासाठी आणि भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी ते तीर्थांच्या ठिकाणी वाण्यस्थानी आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये सूक्ष्म स्वरूपात लिंग रूपाने प्रकट झालेले आहेत। प्राचीन काळापासून जेथे तेथे भक्तांनी शिवजीचे स्मरण केले आहे, त्यांना प्रेम भक्तीने व अंतरतेने हाक मारली आहे, तेथे तेथे अवतार घेऊन त्यांनी भक्तांचे कार्य पूर्ण केले आणि त्यांच्या संकटाचा नाश केला आहे। जे जे भक्त त्यांना शिव शिव शंभू ओम नमः शिवाय या मनाने आवाज देतात तर भक्त त्यांचे कार्य पूर्ण करायला नक्कीच जातात। तसेच लोकांवर उपकार करण्यासाठी त्या त्या ठिकाणी लिंग रूपाने स्थापित झालेले आहेत। त्या लिंगाची आराधना करून आजपर्यंत अनेकांनी सिद्धी प्राप्त करून घेतली आहे, त्यापुढेही प्राप्त करून घेतील। हे ब्राह्मण त्यातील काही महत्त्वाच्या ज्योतिर्लिंगांची माहिती तुम्हाला सांगणार आहे। ती लक्षपूर्वक श्रवण केल्याने मनुष्याचे सर्व पापे नाहीसे होतात, दुःख दारिद्र्य दूर होते, मनामध्ये इच्छिलेले फळ त्यांचे प्राप्त होते आणि 3 महिन्यातच त्यांचे सर्व फळे प्राप्त होऊन त्यांच्या मनाच्या इच्छा पूर्ण करतात। सौराष्ट्र सोमनाथचं श्रीशैल्य पर्वतावर मल्लिकार्जुनम उज्जैनियम महाकाल ओंकार तीर्थ परमेश्वर, हिमालयात केदारेश्वर, डाकिनियामध्ये वनात भीमशंकर, वाराणसीत विश्वेश्वर, गौतमीच्या गोदावरीच्या तीरावर त्र्यंबकेश्वर, चीताभूमीत बैद्यनाथ, दारुकावनात नागेश्वर, सेतुबंधापाशी रामेश्वर आणि शिवालया सरोवरापाशी घुष्मेश्वर अशी 12 ज्योतिर्लिंग आहेत। जो मनुष्य नित्य प्रांतकाळी या 12 नामांचा पाठ करतो त्यांचे सर्व पापे नाहीसे होते आणि त्याला सर्व सिद्धी मिळतात। आता कुठले कुठले 12 नाम श्रवण करायचे? श्री सौराष्ट्र सोमनाथंचं शैल्ये मल्लिकार्जुनम उज्जैनियम महाकाल ओंकार ममलेश्वरम परल्यम बैद्यनाथंचं डाकिनियम भीमशंकर सेतबंदे रामेश्वरम नागेश्वरम दारुकावने वाराणसी विश्वेश्वरम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालये तु केदारम कृष्णेश्वर शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्राप्त पठेतन सप्तजन्म कृतं पाप स्मरण विनयेशति। निस्ते भक्तांनी श्रवण सुद्धा करून घेतले तरी त्याची मोठी मोठी पर्वतासारखे पापे जळून भस्म होतात। मनुष्याने कोणतीही इष्ट इच्छा मनात ठेवून यांचा नित्य पाठ जर केला तर ती इच्छा इहलोकी व परलोकी पूर्ण होते। जो मनुष्य निष्काम भावनेने शुद्ध अंतकरणाने या नामाचा पाठ करतो त्याला कधीही गर्भवास सोसावा लागत नाही आणि त्याला अहंकार पण राहत नाही। काम क्रोध मत्स्य गर्व अहंकार त्याच्या शरीरामधून आपोआपच नष्ट होऊन जातो। जो कोणी या 12 लिंगाचे श्रवण मात्र त्याचा गर्व हरण करतो आणि लक्ष्मी त्याच्या हृदयामध्ये
हृदयामध्ये विराजमान राहते। या 12 ज्योतिर्लिंगांच्या पूजनाने लोकांच्या दुःखांचा नाश होतो आणि या लोकी सुख आणि परलोकी मोक्ष प्राप्त होतो। या ज्योतिर्लिंगांचा नैवेद्य प्रयत्नपूर्वक मिळवावा, हा ग्रहण करावा। नुसते शिवलिंगाच्या दर्शनाने आणि शिवलिंगाच्या नैवेद्याच्या दर्शनाने सुद्धा पापे जळून भस्म होतात आणि जो कोणी शिवतीर्थ प्राशन करून घेतो त्याला कोटी रुद्र संहिताचे पुण्य लागते आणि 60,000 यज्ञ केल्याचे, रुद्राभिषेक केल्याचे त्याला पुण्य मिळते। जो शिवतीर्थ प्राशन करतो, शिवाला नैवेद्य दाखवतो, स्वतः पण ग्रहण करतो आणि दुसऱ्याला पण देतो, तो त्याला 60,000 यज्ञ केल्याचे, शिवाचे यज्ञ केल्याचे, रुद्राभिषेकाचे पुण्य लागते। त्याच्या प्रभावाने मनुष्याचे सर्व पापे तत्काळ भस्मास होतात। त्याच्या दर्शनाने, पूजनाने, आराधनाने विशेष फलाची प्राप्ती होते आणि त्याबद्दल ब्रह्माजीही सांगू शकत नाही ते इतरांची काय कथा। जो मनुष्य 6 महिने नित्य नेमाने एकाच ज्योतिर्लिंगांची पूजा आराधना करतो त्याला जन्म घेतल्याबद्दलही कधीही दुःख वाटत नाही। निकृष्ट योनीत जन्मलेल्या कोणत्याही ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतले तर तो पुढील जन्मात शुद्ध आणि श्रेष्ठ कर्माचरण करून अविनाशी मोक्षप्रद प्राप्त करून घेतो। यवन, अत्यंज, नपुसक अशा कोणतेही ज्योतिर्लिंगांचे पूजन केले तर दुसऱ्या जन्मात तो ब्राह्मण होतो आणि शिवकृपेने मुक्त होतो। आणि या कलयुगामध्ये पार्थिव शिवलिंगाचे खूप महत्त्व दिले आहे। जो कोणी दररोज पार्थिव शिवलिंगाची पूजा करतो, पार्थिव शिवलिंगाजवळ दिवा लावतो, पार्थिव शिवलिंगाजवळ अगरबत्ती लावतो, पार्थिव शिवलिंगाला थोडेसे तांदूळ वाहतो, पार्थिव शिवलिंगाला जवस वाहतो, पार्थिव शिवलिंगाला तीळ वाहतो, पार्थिव शिवलिंगाला जास्वंदाचे फुलं वाहतो, पार्थिव शिवलिंगाला सफेद फुलं वाहतो, पार्थिव शिवलिंगाला बेलपत्री, धतुरा आणि 5 प्रकारची फुलं वाहतात। त्याच्या सर्व इच्छा कामना, त्याच्या कुठल्याही इच्छा कामना असो त्या लवकरात लवकर पूर्ण होतात। म्हणून शिवलिंगाचे, ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणे ही केव्हाही योग्य आहे। जर तुम्ही केव्हाही शिवलिंगाचे दर्शन घेतले तरीही आपल्याला कोटी रुद्र संहिता केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते। हे मुनीश्वरांनो, मी तुम्हाला ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचे व पूजनाचे फल सांगितले आहे। आता या त्यांच्या उपलिंगाची माहिती सांगतो। हे मुनीश्वरांनो, मी तुम्हाला ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाने व पूजनाने कोणते फल मिळते ते सांगते। आता त्यांच्या उपलिंगांची माहिती सांगतो। पृथ्वी आणि सागर यांच्या संगमावर सोमेश्वराची उपलिंग आहे। पृथ्वी आणि सागरच्या संगमाच्या सोमेश्वर लिंगाचे उपलिंग आहे। जो कोणी सोमेश्वर सुद्धा नाम स्मरण करून घेतो, जर त्याचा मंगळ असेल तर सोमेश्वराचे लिंग स्थापना करून त्याची पूजा केल्याने त्याचा मंगळची शांती होते। असे हे सोमेश्वराचे रूप आहे। सोमेश्वर हे सर्व पापांचे दुःख, दारिद्र्य दूर करणारे आहे। म्हणून सोमेश्वर या लिंगाचे नुसते श्रवण सुद्धा करून घेतले तरी सुद्धा मोठी मोठी संकट आपली दूर जातात। त्याचे नाव, उपलिंगाची माहिती। अंतकेश्वर मल्लिकार्जुनामध्ये प्रकट झालेले उपलिंग रुद्रेश्वर नावाने प्रसिद्ध आहे। या भृगु कक्ष स्थित असून उपासकांना सुख देणारे आहेत। महाकाल ज्योतिर्लिंगातून उत्पन्न झालेले दुर्देश किंवा दूधनाथ नामक उपलिंग नर्मदाच्या तीरावर आहे। हे समस्त पापांचे निवारण करणारे आहेत आणि मोठी मोठी संकटे जाळणारे आहेत। ओंकारेश्वरचे उपलिंग कर्दमेश्वर बिंदू सरोवरावर आहेत। ते उपासकांना मनवंचित फल प्रदान करणारे आहेत। केदारेश्वर उपलिंग भूतेश नावाने ओळखले जाते। या यमुनेच्या तटावरून असून त्यांचे दर्शन व पूजन केल्याने महापापे दूर होतात आणि जो कोणी इतके फक्त श्रवण सुद्धा करून घेतले की सोमेश्वर, ओंकारेश्वर आणि उपलिंगांचे नाव सुद्धा श्रवण करून घेतले तरी त्याचे महापापे जळून भस्म होतात। भीमशंकराचे उपलिंग भीमेश्वर सह्य पर्वतावर आहे। ते उपासकांना मोठे मोठे सामर्थ्य देणारे आहे। नागेश्वर ज्योतिर्लिंगातून प्रकट झालेले उपलिंगाचे नावही भूतेश्वर आहे। या मल्लिकार्जुनाच्या सरस्वतीच्या तीरावर असून त्यांच्या दर्शनाने पातके नष्ट होतात। रामेश्वरातून प्रादुर्भाव झालेले उपलिंग गुप्तेश्वर म्हणून प्रख्यात आहे। या घुष्मेश्वरातून प्रकट झालेल्या उपलिंगाला व्याघ्रेश्वर म्हणतात। ब्राह्मणांनो, अशा प्रकारे मी तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगांच्या उपलिंगांचे परिचय करून दिला आहे। ही उपलिंगे अतिशय प्रसिद्ध आहे आणि सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे। त्यांच्या दर्शनाने आणि श्रवणाने सर्व पापे नाहीसे होतात आणि सर्व मनोरथ सिद्धीत जातात। जर कुठलीही शिवलिंग असली तरी तिचे दर्शन सुद्धा आपण केले तरी आपले पापे जळून भस्म होतात आणि शिवलोकाची प्राप्ती होते। तर अशा या 12 ज्योतिर्लिंगांच्या उपलिंगांच्या कथा आहे। पूर्वेकडील शिवलिंग कुठले? तर सूत म्हणाले, ऋषीजन हो, मी तुम्हाला मुख्य शिवलिंगांची जे उपलिंगांची माहिती आहे ती सर्व सांगतो। त्याच्यावरून व्यतिरिक्त इतर प्रधान लिंग कोणते आहेत त्यांच्याविषयी थोडक्यात
सांगतो. गंगा तटाकी वसलेली काशी नगरी मुक्तिदायिनी म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. ही लिंगमयी नगरी भगवान शंकराचे निवासस्थान आहे. येथे शिवजीची मोक्ष देणारी मुख्य लिंग प्रतिमा विश्वनाथ आहे. जो कोणी काशी विश्वनाथचं नाव सुद्धा ऐकतो तरी त्याचे पापे जळून भस्म होतात आणि मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. जो कोणी म्हणतं की मला फक्त काशीला जायचंय, विश्वनाथचं दर्शन घ्यायचंय, तरी त्याला काशी विश्वनाथचे पुण्य फळाची प्राप्ती होऊन जाते आणि काशी विश्वनाथ त्यांना लवकर बोलवतो. येथे काशी विश्वनाथ गंगासागर संगमावर संगमेश्वर महादेव आहे. कौशकी नदीजवळ भूतेश्वर शिव आणि नारीश्वर शिव आहे. गंडकी तीरावर बटुकेश्वर आणि फल्गू नदीकाठी सुखदायक पुरेश्वर नामक आहे. उत्तर नगरात सिंधनाथेश्वर आणि त्यांच्या दर्शनाने मनुष्याची सर्व कार्य सिद्ध होतात. तेथे दुरेश्वर नामक शिव आहे. ददाचीच्या संग्रमाभूमीत शुंग्रेश्वर, वैद्यनाथ आणि जपेश्वर ही लिंग अतिशय प्रसिद्ध आहेत. गोपेश्वर, रंगेश्वर, वामेश्वर, नागेश्वर, कामेश्वर, विमलेश्वर, व्यासेश्वर, सुकेश्वर, भांडेश्वर, कुबेरेश्वर, ओंकारेश्वर ही शिवलिंग अत्यंत महत्त्वाची शिवलिंग. यांची निश्चय आपण नावं सुद्धा श्रवण करून घेतले तरी आपले सर्व कामं सहजासहजी होतात. आणि भूतेश्वर आणि संगमेश्वर ही स्वयंभू लिंगे आहेत जो पापांचा नाश करणारी आहे म्हणून प्रसिद्ध आहे. तपका नदीच्या तीरावर कुमारेश्वर, सिद्धेश्वर आणि सेनेश्वर ही विशेष विख्यात आहे. तेथेच रामेश्वर, कुमेश्वर, नंदीश्वर, पूजेश्वर ही शिवलिंगे आहेत. पूर्णा नदीवर पूर्णक शिवलिंग आहे. दशाश्वमेध तीर्थावर ब्रह्मदेवांनी स्थापन केलेले ब्रह्मेश्वर लिंग आहे. ते धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष चतुर्विध फल देणारे आहे. सोमेश्वर सर्व आपुती दूर करणारे आहे. भरद्वाजेश्वर ब्रह्मतेज देणारे आहे. शूलटंकेश्वर सर्व काम प्रदात करणारे आहे. माधवेश्वर भक्तांचे रक्षण करणारे आहे. अयोध्यामध्ये नागेश नावाने प्रसिद्ध असलेले लिंग म्हणजे सूर्यवंशात उत्पन्न झालेल्या विशेषांना सुख देणारे आहे. पुरुषोत्तमपुरातील भुवनेश्वर सिद्धी देणारे आहेत. लोकेश महालिंग संपूर्ण आनंद देणारे आहे. कामेश्वर आणि गंगेश्वर परमशुद्धी देणारे आहे. शुक्रेश्वर आणि शुक्रसिद्ध ही लिंगे लोकांच्या हितासाठी लक्ष्मी प्राप्तीचे आहेत. बटुकेश्वर सर्व कामना पूर्ण करणारे आहे म्हणून प्रसिद्ध आणि सिंधू नदीच्या तीरावरील कपालेश्वर आणि वक्रेश्वर यांचे सर्व पापांचे निवारण करणारे हे लिंग आहे. चंद्रेश्वर लिंग चंद्रासमान उज्ज्वल कांती असलेले आहे. सिद्धेश्वर सर्व मनोरथ सिद्ध करणारे आणि सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे. जेथे जेथे शिवजींनी अंधक दैत्यांचा वध केला तेथे तेथे अंधकेश आणि बिल्वेश्वर आहेत. तेथे शिवप्रभूचे अंश प्रभू शरणेश्वर नामक लिंग आहे. ते लोकांना सुखदायक म्हणून विशेष प्रसिद्धी आहेत. अमृत पर्वतावरील अचलेश्वर, कर्दमेश्वर, कोटेश्वर ही लिंग लोकांना सुख देणारी आहे. आणि कौशकी नदीवर नागेश्वर विराजमान आहे. आणि अनंतेश्वर लोकांचे कल्याण करणारे आहे. योगेश्वर, वैद्यनाथ, कोटेश्वर, सप्तेश्वर, भद्रेश्वर, चंडीश्वर आणि संगमेश्वर ही शिवलिंग सुपरिचित आहे. श्रोता हो, अशा प्रकारे मी तुम्हाला पूर्व दिशेला कोणती कोणती शिवलिंग आहेत त्यांची माहिती दिली आहे. तर हे पूर्वेला आहेत जे जे नावं आता सांगितले, योगेश्वर, वैद्यनाथ, कोटेश्वर, सप्तेश्वर, भद्रेश्वर, चंडीश्वर, लिंग संगमेश्वर ही लिंग पूर्व दिशेला आहेत. आता दक्षिणेकडे कोणती कोणती शिवलिंग आहेत तर ते ऐकूया. दक्षिण दिशेकडे सूत म्हणाले, ऋषीजन व ब्रह्मपुरीतील चित्रकूट पर्वतावर ब्रह्माजींनी स्थापित केलेल्या मत गजेंद्रक नामक शिवलिंग आहे. त्यांच्या आराधनाने उपासकांच्या सर्व इष्ट कामना पूर्ण होतात. सर्व इच्छा त्वरित पूर्ण होतात. पूर्वेला कोटिश लिंग आहे. ते सर्वांना वरदायक आहे. गोदावरीच्या पश्चिमेला पशुपती लिंग आहे. त्यांच्या दक्षिणेला अत्रेश्वर नामक स्वयंलिंग आहे. अणुसयला सुख देणारे आणि जगावर उपकार करणारी प्रकट झाले. एकेकाळी त्या प्रांतात मोठा दुष्काळ पडला तेव्हा शिवजींनी अंशरूपाने अवतरून लोकांना जगवले, त्यांचे रक्षण केले. ऋषी म्हणाले, सुजींनो, अत्रेश्वराची कथा आता आम्हाला विस्ताराने सांगा. त्याची जिज्ञासा आता आम्हाला आहे. तर तुम्ही आम्हाला अत्रेश्वर शिवलिंगाची महिमा आणि महत्त्व सांगा आणि चरित्र सांगा. त्यांची जिज्ञासा काय आहे ते सांगा. महामुनी सुतांना आनंद झाला. ते म्हणाले, श्रोत्यांनो, अत्रेश्वराची कथा फार सुंदर आहे. ही श्रवण केल्याने मनुष्य पाप मुक्त होऊन त्याच्या इच्छा कामना पूर्ण होतात आणि धनधान्याचे भंडार भरलेले राहतात. त्यांचे आयुष्य खूप राहते आणि ते 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर करून त्यांना कुबेरा समान धन आणि लक्ष्मी प्राप्ती होते. ती लक्षपूर्वक ऐका. दक्षिणेला चित्रकूट पर्वताजवळ कामदा नावाचे एक मोठे वन आहे. तेथे श्रेष्ठ तपस्वी तपश्चर्या करत असताना त्या तपोवनात ब्रह्माजीचे पुत्र अत्री अनुसयेसह कठीण तप करीत होते. तेव्हा देवयोगाने 100 वर्ष पाऊस पडला नाही. संपूर्ण प्रांतात मोठी जीवहानी झाली. झाडे सुकून गेली. पाण्याचा थेंबही दृष्टीत पडेना. हवेत गारवा राहिला नाही. सर्व दिशांनी उष्ण वारे वाहू लागले. पृथ्वीवर मोठा आकार माजला. तेव्हा जीव मात्राचे हाल पाहून अनुसयेला अतिशय वाईट वाटले. ती अत्रींना म्हणाली, नाथ, दुष्काळामुळे फार भयावह स्थिती उद्भवली आहे. येथे लोकांचे दुःख मी सहन करू शकत नाही. तेव्हा अत्रीने 3 वेळा प्राणायाम केला आणि आसन
स्थिर करून समाधी मग्न झाले. ते परमज्योती स्वरूप शिवजीचे ध्यान करू लागले. त्यांना ध्यानात मग्न झालेले पाहून उपासमारींनी दुःखी झालेले त्यांचे शिष्य आश्रम सोडून गेले आणि त्यांनी परिस्थिती पतिव्रता अनुसया तेथे आली. ती अत्रीची आनंदाने सेवा करीत होती. शिवजीचे पार्थिव शिवलिंग बनवून त्यांची मंत्रांनी आणि मानसोपचारांनी विधीपूर्वक पूजा करीत असे. शिवस्तुती करून प्रदक्षिणा नमस्कार करीत असे व आराधनाने ती फारच तेजस्वी दिसू लागली. अग्नीप्रमाणे भासप्रमाणे तिच्या तेजाने व्याकुळ होऊन सर्व दैत्य तेथून निघून गेले. तेव्हा जीव मात्राचे हाल पाहून अनुसयाला अतिशय वाईट वाटले. ती अत्रींना म्हणाली, नाथ, दुष्काळामुळे फार भयावह स्थिती उद्भवली आहे. येथील लोकांचे दुःख मी सहन करू शकत नाही. तेव्हा अत्रींनी 3 वेळा प्राणायाम केल्याने स्थिर होऊन समाधी मग्न झाले. तेथे परमज्योती स्वरूप शिवजीचे ध्यान करू लागले. त्यांना ध्यानात मग्न झालेले पाहून उपासमारांनी दुःखी झालेले त्यांचे शिष्य आश्रम सोडून गेले. पण त्यांनी परिस्थिती पतिव्रता अनुसया तेथे राहिली. ती अत्रीची आनंदाने सेवा करीत होती. शिवजीचे पार्थिव शिवलिंग बनून पूजा अर्चना करीत होते आणि शिवस्तुती करून प्रदक्षिणा नमस्कार करीत असे. आराधनाने फारच तेजस्वी दिसू लागली. अग्नीप्रमाणे भासणाऱ्या तिच्या तेजाने व्याकुळ होऊन सर्व दैत्य तेथून निघून गेले. काही दिवसांनी अत्री ऋषी समाधीमध्ये इतके मग्न झाले की त्यांना चेतनाच राहिली नाही. अनुसया देहमान विसरून आपल्या पतीची शिवजींची सेवा करीत होते. तेव्हा श्रेष्ठ ऋषी अगदी गंगादी नद्या आणि देव त्यांच्या दर्शनासाठी आले. अत्रीचे तप आणि अनुसयाची सेवा आराधना पाहून त्यांना मोठे नवल वाटले. ते एकमेकांना म्हणाले, अत्रीचे तप आणि अनुसयाची सेवा यात काय श्रेष्ठ आहे? तसेच पाहता सेवा हीच श्रेष्ठ आहे. पण पूर्वीच्या ऋषींनी केलेले तप पाहता अत्री करत असलेली तपश्चर्याची कठीण आहे आणि अत्री ऋषी आणि साध्वी अनुसया दोघेही धन्य आहेत. याप्रमाणे त्यांची प्रशंसा करून सर्वजण आपापल्या स्थानी गेले. फक्त गंगाच तेथे राहिली. ती म्हणाली, देवा व अनुसयाचे शिवभजन पाहून माझे हृदय भरून आले. माझ्या मनात तिच्याबद्दल आदर निर्माण झाला आहे. मी तिचे हित केल्याशिवाय येथून जाणार नाही. अत्रीच्या ध्यानामुळे भगवान शंकरही स्वतःला अंश रूपाने तेथे स्थित करून कैलासावर गेले. त्यानंतर 54 वर्ष लोटली पण पाऊस पडला नाही. अत्री मुनी समाधी मग्नच होते आणि ध्यानात असेपर्यंत अनुसया पाणी प्यायली नाही. तर सूत म्हणाले, श्रोता हो, 54 वर्ष पूर्ण झाल्यावर अत्री मुनींनी समाधी विसर्जन केली. त्याने अनुसयाला पाणी आणण्यास सांगितले. ती कमंडलू घेऊन आश्रमाबाहेर पडली. चालता चालता विचार करू लागली, माझ्या स्वामींना खूप तहान लागली आहे. त्याच्यासाठी पाणी कोठून आणू, काय करू, कुठे जाऊ? या समयी गंगा सूक्ष्म रूपाने तिच्या मागोमाग जात होती. तिने सुंदर स्वरूप धारण करून तिला दर्शन दिले व म्हणाली, हे साध्वी, तुझी शिव आराधना व पतिसेवा पाहून मी प्रसन्न झाली आहे. तू खरोखरच धन्य आहेस. आता तू कुठे चालली आहेस? तुझी काही काम असेल तर मला सांग, मी ते अवश्य करीन. तिला पाहून अनुसयाला नवल वाटले. तिने प्रेमाने विचारले, हे सुंदरी, तू कोण आहेस? कुठून आली आहेस? तेव्हा दिव्यस्वरूपिणी गंगा म्हणाली, हे सुहास्य वदने, मी गंगा आहे. तुझे उत्तम धर्माचरण पाहून लुब्ध होऊन येथे आली आहे. म्हणून तुला अपेक्षित असलेला वर मागून घेते. ऐकून अनुसयाला फार आनंद झाला. तिने दोन्ही हात जोडून तिला नमस्कार केला व म्हणाली, माते, तू माझ्यावर ताबडतोब एक खडा खणला. ताबडतोब प्रसन्न असशील तर मला पाणी दे. गंगा म्हणाली, ठीक आहे, एक खडा तयार कर. अनुसयाने ताबडतोब एक खडा खणला. गंगेने त्यात प्रवेश केला. तेव्हा पाण्याने पूर्ण भरून गेला आणि ते पाहून त्या साध्वीला मोठे आश्चर्य वाटले. तिने कमंडलू भरून घेतला आणि गंगेला उद्देशून म्हणाली, माते, तुझी माझ्यावर कृपा असेल तर माझ्या पती येईपर्यंत येथेच राहा. तिचे म्हणणे मान्य करून गंगा तेथेच थांबले. ते दिव्य जल घेऊन अनुसया आश्रमात गेली. ते पाणी आपल्या पतीला दिले आणि समोर उभी राहिली. अत्रींनी विधीपूर्वक आचमन केल्याने पोटभर पाणी पिऊन संतुष्ट झाले. ते पाणी त्यांना निराळेच लागले. ते स्वतःशीच म्हणाले, या पाण्याची चव नेहमी सारखी नाही, वेगळीच आहे. यात काहीतरी विशेष आहे. मग त्यांनी आजूबाजूला पाहिले. त्यांनी वनातील सर्व वृक्ष पूर्ण सुकलेले दिसले. ते पत्नीला म्हणाले, अजून पाऊस पडला नाही. अनुसया म्हणाली, नाही. अत्री म्हणाले, मग हे पाणी कुठून आणलेस? तेव्हा अनुसयाला मोठी चिंता उत्पन्न झाली. ती स्वतःशीच विचार करू लागली, यांना काही निवेदन करावे तर माझा मोठेपणा दिसेल आणि काही न सांगावे तर पतिव्रता धर्माचा भंग होईल. काय करावे तिला काहीच समजेना. त्या दोन्ही गोष्टी करू इच्छित नव्हती म्हणून तिने मौन पत्करले. पण ऋषींना चैन पडेना. त्यांनी वारंवार विचारले. तेव्हा ती म्हणाली, नाथ, भगवान शंकराची कृपा आणि तुमची पुण्याईमुळे गंगा स्वतःच येथे आली आणि तिचेच पाणी आहे. हे ऐकून अत्रूंना मोठे नवल वाटले. त्यांनी शिवजीचे स्मरण केले व म्हणाले, प्रिये, हे तू सत्य सांगत आहेस ना? माझ्यावर तर विश्वासच बसत नाही. कारण जी गोष्ट देवांना योग्यांना दुर्लभ आहे ती आपल्याला येथे घडली आहे. हे सर्व आश्चर्यकारक आहे. याविषयी मला जाणून घेतलेच पाहिजे. त्याची उत्कंठा पाहून अनुसया घडलेली सर्व आश्चर्यकारक याविषयी मला जाणून घेतलेच पाहिजे. उत्कंठा पाहून म्हणाली,
तुम्हाला गंगा पाहिजे आहे ना, मग माझ्याबरोबर चला. अनुसयाने अत्रींना त्या खड्यापाशी नेले. ते तुटुंब भरलेली पवित्र आणि निर्मळ गंगा पाहून त्यांना धन्य वाटले. त्यांचा आनंद गगनात मावे ना. हा माझा तपाचा प्रभाव आहे आणि अन्य कशाचाच नाही, असे म्हणून त्या श्रेष्ठ ऋषींनी गंगेची स्तुती केली. त्या पवित्र जलाने स्नान केले, आचमन केले, गंगेची पुन्हा पुन्हा स्तुती केली. अनुसयाने तेथे स्नान केले. त्यानंतर अत्री अनुसया आपल्या आश्रमात परतले आणि त्यांनी त्याच पाण्याने आपली नित्यकर्मे करू लागले. एके दिवशी गंगा अनुसयाला म्हणाली, आता मी निजस्थानी जाते, मला निरोप दे. ते ऐकून साध्वीचे हृदय भरून गेले, डोळ्यात अश्रू तळले. ती म्हणाली, माते, तू माझ्यावर प्रसन्न आहेस ना, तर तुझी माझ्यावर कृपा आहे ना, मग येथून जाण्याची भाषा का बोलतेस? तू येथेच निश्चल राहा. एखाद्याला आपल्या म्हटल्याबरोबरच त्याचा त्याग करायचा नाही, असा मोठ्यांचा स्वभाव आहे. आणि मग अनुसयाने हात जोडून तिची वारंवार स्तुती केली. अत्रीने तिला विनंती केली. ते म्हणाले, हे देवी, तू कोठेही जाऊ नकोस, येथेच निवास कर, आम्हाला अनुकूल राहा आणि सनातना. त्याची आग्रहाची विनंती ऐकून गंगेला समाधान वाटले. ती अनुसयाला म्हणाली, हे साध्वी, तू प्रदीर्घ काळ समरस होऊन आपल्या पतीची सेवा केली आहे, शिवप्रभूची आराधना केली आहेस. त्या सेवा आराधण्याचे 1 वर्षाचे पुण्य मला दिलेस तर देवांवर आणि लोकांवर उपकार करण्यासाठी मी नेहमी इथेच वास करेन. त्या पुण्याप्रमाणे मला जो संतोष वाटेल तसा दानाने, तीर्थस्नानाने, यज्ञाने वा योग्य साधनाने वाटणार नाही. पतिव्रतेच्या दर्शनाने मला जी प्रसन्नता वाटते तशी प्रसन्नता अन्य कोणत्याही उपायाने प्राप्त होत नाही. हे मी अगदी सत्य सांगत आहे. पतिव्रतेला पाहून माझे पाप नाहीसे होते आणि मी विशेष तत्वाने शुद्ध होते, कारण पतिव्रता श्री पार्वतीसारखी पवित्र असते. म्हणून तिला लोकांचे कल्याण करायचे असले तर मला तुझे 1 वर्षाचे पुण्य दान कर, म्हणजे मी येथेच निवास करेन. गंगेचे मनोगत जाणून अनुसयाने आपल्या 1 वर्षाचे पुण्य तिला अर्पण केले. हेच तिचे महान कर्म पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्थिव लिंगातून प्रकट होऊन तिला दर्शन दिले व म्हणाले, हे पुण्यवान पतिव्रते, मी तुझ्यावर अतिशय संतुष्ट झालो आहे. अति धर्मचरणाने आणि आराधनाने तू मला प्रिय झाली आहेस. आता इच्छित वर मागून घे. त्या समयी शिवजींच्या 5 मुखांनी युक्त असलेले अत्यंत अद्भुत आणि नितांत सुंदर स्वरूप पाहून अत्री आणि अनुसयाला मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी हात जोडून त्यांची स्तुती केली, भक्तिभावाने त्यांची पूजा केली व म्हणाले, तुम्ही आमच्यावर प्रसन्न असाल तर जगदंबा गंगाही प्रसन्न असेल. तर तुम्ही दोघांनीही या तपोवनात निवास करून लोकांचे कल्याण करावे, एवढीच प्रार्थना आहे. त्यांची विनंती मान्य करून भगवान शिवजींनी गंगेसह त्या वनात कायमस्वरूपी वास्तव्य केले. शिवप्रभू अत्रेश्वर नावाने विख्यात झाले आणि पतित पावनी गंगा त्या कुंडात मंदाकिनी नावाने स्थित झाली. ही वार्ता बघता बघता सर्व दूर प्रसरली. ती काय विचारता. प्रत्येक तीर्थावरून अनेक दिव्य ऋषी आपापल्या परिवारासह कामद वनात आले. तेथे निवास करणारे आणि अवर्षणामुळे तेथून निघून गेले. ऋषीही परत आले. आपले स्थान पूर्वीसारखे हिरवेगार आणि फुलाफळांनी बहरलेले पाहून त्यांना फार आनंद झाला. सर्व ऋषींनी तेथे होम केला. त्यांच्या पुण्यप्रभावाने पाऊस पडू लागला आणि संपूर्ण विश्व आनंदाने भरून गेले. श्रोत्याहो, अशा प्रकारे मी तुम्हाला अत्रीश्वराची कथा सांगितली. हे आख्यान परम सुखदायक आहे, अखंड सौभाग्य करणारे आहे, भोग मोक्षदायक आहे, सर्व मनोरथ पूर्ण करणारे आणि भक्ती वाढवणारी आहेत. आणि हे जर आख्यान ऐकले तर आपली शिवापती साक्षात भक्ती निर्माण होईल, असे सांगितले. आता ब्राह्मणीचा मृत्यू. सूत म्हणाले, ऋषीजन, कालंजर नामक एक सुंदर पर्वतावर भगवान महेश्वर लिंग रूपाने नेहमी स्थित आहे. भक्तांना आनंद देणारे म्हणून ते विशेष प्रख्यात आहे. त्यांचा दिव्य महिमा वेदशास्त्रांमध्ये वर्णन केलेला आहे. तेथे नीलकंठ नावाचे तीर्थ आहे. त्यात स्नान केल्याने सर्व पापाचा नाश होतो. तिच्या तटावरील शिवलिंगाची गणनाच नाही करता येत नाही. ते सर्व लिंगे उपासकांना सुख देणारी आहेत, तथापि भुक्तिमुक्ती देणारी आहेत. दुसरे प्रधान शिवलिंग आहेत, ती तुम्हाला सांगतो. अत्रेश्वर नामक शिवलिंग पापहरण करणारे आहेत. परमेश्वर, सिंहेश्वर, सर्मेश्वर, कुमारेश्वर, पुंडकेश्वर, मंडपेश्वर ही लिंग प्रसिद्ध आहेत. नदीच्या तीरावरील तीक्ष्णेश आणि धुरेश्वर ही लिंग पापकारक आहेत. सुलेश्वर, कुबेरेश्वर, सोमेश्वर, नीलकंठ, मंगलेश्वर ही लिंग विलक्षण कल्याणकारक आहेत. महाकपिलेश्वर लिंग मारुतीने स्थापन केली आहे. नंदिकेश्वर लिंग कोटी हत्याचे पाप नाहीसे करणारी आहे, सर्व कामना पूर्ण करणारी आहे, मोक्ष देणारी आहे. जो मनुष्य यांची प्रेमाने पूजा करतो त्यांची सर्व कार्य सिद्धीत जातात. ऋषी म्हणाले, सूतजी, आम्हाला नंदिकेशाच्या महात्म्य विस्ताराने सांगा. सूत म्हणाले, शौनिकेजी, आता मी तुम्हाला संपूर्ण माहिती विस्ताराने सांगतो.
रेवा नदीच्या पश्चिमेस कर्णिकी नावाचे सुंदर नगर आहे. तेथे 4 वर्णांचे लोक राहतात. तेथील एका उत्तम वंशातील ब्राह्मणाने आपल्या पत्नीला पुत्रांकडे सोपवले आणि तो काशी यात्रेला निघून गेला. तो तेथेच मरण पावला. ते वृत्त समजताच त्याच्या पुत्रांनी त्यांची श्राद्धादी कर्मे केली. ब्राह्मणांनी आपल्या मुलांना धीर दिला. त्यांची पूर्वीप्रमाणे काळजी घेऊ लागले. योग्य वेळी तिने आपले धन त्या दोघांमध्ये वाटून दिले आणि थोडे बहु स्वतःपाशी ठेवले. काही काळाने तीही मरणपथाला लागली. त्या देवयोगाने प्राण लवकर जाईना. तिला होणारा त्रास पाहून मुलांना दुःख होत होते. ते म्हणाले, आई, तुला कशामुळे एवढे कष्ट होत आहे? काही करायचे राहिले तर ते सांग, आम्ही ते अवश्य करू. ब्राह्मणांनी म्हणाले, मुलांनो, एकाच गोष्ट करायची राहून गेली. ती तुम्ही केली तर तुम्हाला सुखाने मरण येईल. तेव्हा मोठा पुत्र म्हणाला, आई, तुला जे काही सांगायचे असेल ते निसंकोच सांग. तुझी इच्छा मी नक्की पूर्ण करेन. ब्राह्मणे म्हणाली, मला काशीला जाण्याची इच्छा होती, खूप आहे, परंतु ते शक्य नाही. म्हणून त्याला अस्थि काशी क्षेत्री गंगेत विसर्जन कर, तुझे कल्याण होईल. मग त्या पुत्राने तळ हातावर पाणी घेऊन तसा संकल्प केला आणि मग तो म्हणाला, आई, आता तू निशंक मनाने प्राण सोड. मी आधी तुझे काम करीन आणि नंतरच माझी कामे करेन. ते ऐकून ब्राह्मणाला फार मोठे समाधान वाटले. इकडे तो पुत्र काही कामानिमित्त घरात गेला. तेव्हा तिने शिवजीचे स्मरण करत प्राण सोडला. तिच्या मृत्यूने दोन्ही मुलांना फार वाईट वाटले. त्यांनी कसेबसे स्वतःला सावरले. मोठ्या मुलाने सुवादाने तिचे मृत्यूने दोन्ही मुलांना फार वाईट वाटले आणि सुवादाने तिचे अधर्देयी कर्म केले. त्यानंतर महिन्याभरात श्राद्ध, दान धर्म, ब्राह्मण भोजन आणि मंगलाचर आदी सर्व गोष्टी विधीपूर्वक केल्या आणि मग नंतर ते काशीला जाण्यास निघाले. त्यांनी आपल्या पत्नीला मुलांना धीर दिला, योग्य ते सूचना दिल्या आणि त्यांचा निरोप घेतला. आईच्या अस्थीचा कलश आणि एका सेवकाला घेऊन तो काशीच्या दिशेने मार्गक्रमण करू लागला. एका दिवसात 20 योजने 80 कोस अंतर चालून सूर्यास्ताच्या सुमारास एका चांगल्या गावात प्रवेशला. तेथे एका ब्राह्मणाच्या घरी गेला. संध्यावंदनांना नित्य कर्म केली, शिवस्तुती केली. मग त्या विप्राच्या अनुमताने मग तो त्यांचा सेवक तेथेच वस्तीस राहिला. आता नंदिकेश्वर महात्मे ब्राह्मणीला सद्गती मिळाली. सूत म्हणाले, ब्राह्मजनांनो, कर्णिका नगरातील ब्राह्मणीचा पुत्र सुवाद आपल्या सुवकासाठी ज्या ब्राह्मणाच्या घरी मुक्कामास राहिला होता त्याच्या अंगणात एक सुंदर गाय बांधलेली होती. रात्री समय तो ब्राह्मण बाहेर आला. गायीचे दूध काढले नाही. ते पाहून त्याला खेद वाटला. तो त्यावर तिने काहीच उत्तर दिले नाही. ती गायीच्या वासराला घेऊन आली. त्याला पाहून गाय दूध देईल या लालसेने ब्राह्मणाने त्याला खुट्टाला बांधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ओढल्यामुळे उड्या मारणाऱ्या वासराने त्याच्या पायावर लात मारली. त्यामुळे वेदनेने व्याकुळ झालेल्या ब्राह्मणाने संतापाच्या भरात हातातली दोरेखंडाने त्याने बदलली. मार खाल्ल्यामुळे ती वासरू केविलवाने होऊन शांत उभी राहिली. ब्राह्मणाने गायीचे दूध काढले, पण वासराला तिच्यापाशी जाऊ दिले नाही. त्याला बांधूनच ठेवले. आपल्या वत्साला भूक लागली आहे, पण त्याला दूध पाजता येत नाही, म्हणून गायीचे हृदय कळवळले. ती वारंवार हंबरू लागली. दुःखाने तिच्या डोळ्यातून अश्रू धारू वाहू लागल्या. आपल्या मातेला रडताना पाहून वासरू म्हणाले, आई, तू का रडतेस? तुला काय झाले? गाय म्हणाली, बाळा, त्या दृष्ट ब्राह्मणाने तुला मारले आणि दूध पाजण्यासाठी माझ्यापाशी आणले नाही, म्हणून मी फार व्यथित झाले. वासरू तिला समजावू लागले. म्हणून आई, आपण तरी काय करणार? कुठे जाणार? आपण सर्व कर्माने बांधलेलो आहोत. जे काही पूर्वी केलेले आहे कर्म, त्याचे फळ भोगत आहोत. कर्म हसत केले जातात, पण त्याचे परिणाम रडत भोगावे लागतात. कोणी कोणाला सुख देत नाही अथवा कोणी कोणाला दुःख देत नाही. सुख आणि दुःख दुसऱ्यांमुळे मिळते हा विचारच चुकीचा आहे. एक कुबुद्धीचा आहे, मिथ्या ज्ञान आहे. सर्व काही कर्मातच स्थित आहे. आपल्याच कर्माने सुख मिळते आणि आपल्याच कर्माने दुःख मिळते. म्हणून हा विचार करायचा की हे जे सुख भेटत आहे हे आपल्याच कर्माने, दुःख बी भेटत आहे तर आपल्याच कर्माने. कोणाला कोणाची चुकी म्हणायची नाही असे सांगत होते. तू माझी माता आहेस आणि मी तुझा पुत्र आहेस. तसेच अन्य जीव परस्परांशी काही विशिष्ट नातेसंबंधाने जोडले जातात. हे सर्व एकमेकांचे कर्म एकमेकांशी निगडीत असल्यामुळे घडत असते. म्हणून सुख असो वा दुःख असो, सर्व काही आपल्या प्रारब्धाचा भोग आहे असे म्हणून शांत राहावे. त्यांचा आनंद वा खेद मानू नये. आपल्या वत्साचे ज्ञानयुक्त बोलणे ऐकून गाय म्हणाली, बाळा, सर्व प्राणी कर्माच्या अधीन आहेत ते मी जाणते, पण तरीही मायेने मोहित झाल्यामुळे मला दुःख होत आहे आणि रडूही त्यांची शांती होत नाही. वासरू म्हणाले, आई, तुला हे कळते ना, मग तू का रडतेस? कर्म केल्यावर त्याचे परिणाम भोगल्याशिवाय पुढे गती नाही. म्हणून माझ्या बाबतीत जे काही घडले ते भोगणे मला क्रमप्राप्त होत आहे, कर्मामुळे होत आहे. असा माझ्यासारखंच दुःख होईल तेव्हाच माझे दुःख जाईल. हे मी अगदी सत्य सांगत आहे. उद्या सकाळी त्यांच्या मुलाला मी शिंगांनी भोसकून ठार करणार, तेव्हा त्यांचे दुष्टांचे डोळे उघडतील. हे ऐकून वासरू म्हणाले, आई, तू हे काय बोलतेस? पूर्वी तुझ्याकडून जे काही कर्म झाले होते
घडले त्याचा परिणाम म्हणून तू पशुयोनीत जन्म घेतला आहेस. मग या ब्रह्महत्येचे पातक कशाला डोक्यावर घेत आहेस? पाप व पुण्य समान झाल्यावर येथे जन्म मिळतो आणि पाप पुण्याचे भोग भोगून संपल्यावर मोक्षाची प्राप्ती होते, हे लक्षात घे. तुझ्या मनात जो काही दूषित विचार आलेला आहे तो झटकून टाक. कोणत्याही दुष्कर्मा प्रवृत्त होऊ नकोस. तू माझी माता आहेस, मी तुझा पुत्र आहेस. आपण म्हणतो हा अभिमान व्यर्थ आहे, नीट आहे. विचार केला तर कोणीही कोणाची माता आणि कोणी कोणाचा पिता नाही, कोण कोणाचा पुत्र नाही. कोण पुत्र कोणाचा पिता आणि कोण कोणाचा पती आणि कोण कोणाची पत्नी. कुठला पिता कुठला स्वामी कोणाची पत्नी, हे सर्व लोक आपल्या कर्मांची फळे भोगत असतात. हे जाणून दुःख सोडून दे. परलोकात सुख मिळेल असे आचरण ठेव. गाय म्हणाली, बाळा तू जे काही सांगतो आहेस ते हिताचे आहे, पण मला कळत का नाही? पण मायेचा मोह सुटत नाही, त्याला मी तरी करणार काय? त्या ब्राह्मणाने तुला माझ्या देखत जे काही दुःख दिले आहे मी ते विसरू शकत नाही. त्याचा बदला घेतल्याशिवाय मी स्वस्थ राहणार नाही. मी त्याच्या मुलाला ठार करणार म्हणजे करणार. मग ज्या तीर्थात स्नान केल्याने ब्रह्महत्येचे पातक नाहीसे होते तेथे जाईल आणि तिथे आंघोळ करेल आणि त्या योगे मला ब्रह्मवधाक्याचे पातक लागणार नाही. ते तीर्थ कोठे आहे ते मला माहीत आहे. त्याचे बोलणे ऐकून वासरू काही न बोलता गप्प राहिले. अंगणात विश्रांती घेण्यासाठी ब्राह्मणीच्या पुत्राने त्याचे डोळे त्यांचे बोलणे ऐकले. त्याला मोठे नवल वाटले. तो स्वतःशीच म्हणाला, सकाळी उठल्यावर येथे काय घडते ते पाहिलेच पाहिजे. तसेच ब्रह्महत्येसारखे महापातक नाहीसे करणारे हे ते तीर्थ कोठे आहे ते जाणून घ्यायला हवे. असो. त्यानंतर तो मातृभक्त ब्राह्मण तेथे झोपू गेला. सकाळी घराचा मालक त्याच्यापाशी आला व म्हणाला, पांतस्ता उठ, सकाळ झाली तरी झोपून काय राहिलास? तुला पुढील प्रवास करायचा आहे ना? तो म्हणाला, मालक काल खूपच चालवे लागले म्हणून माझे शरीर ठणकत आहे. माझ्या सेवकालाही बरे वाटत नाही म्हणून आम्ही थोडा वेळ येथेच थांबणार आहे, मगच पुढे जाणार आहोत. त्यांचे म्हणणे मान्य करून मालक निघून गेला आणि गाय आता काय करणार आहे पाहण्यासाठी तेथे ब्राह्मण उत्कटेने तसाच निजून राहिला. गायीचे दूध काढण्याची वेळ आली तेव्हा घराचा मालक आपल्या पुत्राला म्हणाला, मी काही कामानिमित्त बाहेर जात आहे, आज गायीचे दूध तू काढ. त्यानंतर तो घराबाहेर पडला. त्याच्या मुलाने दूध काढण्यासाठी वासराला सोडले आणि त्याच्या गायीच्या शेजारी बांधण्याकरता घेऊन आला. त्या समयी काहीतरी निमित्त होऊन त्यानेही वासराला दोरखडाने मारले. आदल्या दिवशी घराच्या मालकाने वत्साला झोडपले होते हे पाहून गायीच्या मनात राग आला. त्यात त्याच्या मुलानेही मारले पाहून तिचा संताप उद्रेक झाला. तिने त्याला शिंगांनी बोचकले. घाव मर्मावर बसल्यावर तो मुलगा मूर्छित होऊन खाली पडला. ते पाहून आजूबाजूचे लोक धावत आले, त्याला सावध करण्याचा प्रयत्न केले. तेवढ्या त्याचा बापही तेथे आला. तोपर्यंत मुलगा गतप्राण झाला होता. त्याच्या निधनाने त्या दाम्पत्याचा दुःखाचा डोंगरच कोसळला. ते धाय मोकलून रडू लागले. ब्राह्मणीच्या शोकाला पारावरच राहिला नाही. तिला गायीचा फारच राग आला होता. आता मी काय करू, कुठे जाऊ, माझे दुःख कोण करेल दूर, असा आक्रोश करीत ती गायीला दोरखडाने मारू लागली. मग तिचे दावे मोकळे करून तिला घराबाहेर काढले. गायीने सूड उगवला होता. त्यावेळेस शुभ्र वर्णाची ती गाय अक्षरशः काळ्या वर्णाची झाली. ते पाहून सर्व लोक आश्चर्यचकित झाले. प्रवासी ब्राह्मणालाही मोठे नवल वाटले. तो सेवकाला घेऊन त्या गायीच्या पाठोपाठ गेला. ती शेपूट वर करून नर्मदेपाशी गेली आणि तेथे नंदिकेश्वराजवळ नदीमध्ये 3 वेळा डुबकी मारली. तिने नर्मदेमध्ये 3 वेळा नंदिकेश्वराजवळ 3 वेळा डुबकी मारली. तर आश्चर्य काय, ते स्नान करताच तिचा कृष्ण वर्ण नाहीसा झाला आणि ती पूर्वीप्रमाणे पांढरी झाली. मग ती अनंतर निघून गेली. तो चमत्कार ब्राह्मणाला मोठे नवल वाटले. ब्रह्महत्येचे पाप नाहीसे होते जर नर्मदेमध्ये नंदिकेश्वर जवळ हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे असे 3 वेळा जर आपण केले तर आपले ब्रह्महत्येचे पाप नाहीसे होते. तर तिने गायीच्या ब्राह्मणाच्या मुलाला मारलेलं होतं, तिचे पातके नाहीसे होते. 3 वेळा तिने डुबकी मारली. खरोखरच धन्य वय असे उद्गार काढून त्याने सेवकासहित तेथे स्नान केले. त्यानंतर ते दोघे नर्मदाची प्रशंसा करत पुढे निघाले. वाटेत त्यांना उत्तम अलंकार धारण केलेली एक सुंदर स्त्री भेटली. ती ब्राह्मणाला म्हणाली, पातस्ता तू कोठे जात आहेस? तू असा चकित का दिसत आहेस? त्याने विचार केला. तिला सर्व हकीकत सांगितली. तेव्हा ती म्हणाली, तू येथेच थांब. त्याबरोबर तो थांबला. तिला पाहून त्याच्या मनात आदर निर्माण झाला आणि त्याने तिला स्वकल्याणार्थ काहीतरी सांगण्याची विनंती केली. तेव्हा ती म्हणाली, ब्राह्मणा तू कशासाठी पुढे जात आहेस? तू जे स्थान पाहिले आहेस तेथेच मातेच्या अस्थीचे विसर्जन कर, म्हणजे तो दिव्य रूप धारण करून शिवलोकी जाईल, मुक्त होईल. त्या ठिकाणी वैशाख महिन्यात शुक्ल सप्तमीला गंगेचे आगमन होते. योगायोगाने आज तीच तिथी आहे आणि गंगा तेथेच आलेली आहे. त्यानंतर स्त्री रूप
शिवधारी गंगा अंतर्धान पावली. तिच्या सांगण्यावरून तो ब्राह्मण परत नंदिकेश्वर स्थानी गेला आणि तेथे वस्त्रात बांधलेल्या मातेच्या अस्थी नर्मदेमध्ये विधीपूर्वक विसर्जित केल्या. तेव्हा त्याला एक आश्चर्यकारक दृश्य दिसले. त्याची माता दिव्य देह धारण करून त्याच्यासमोर प्रकट झाली. पुत्रा, तू धन्य आहेस, कृतकृत्य आहेस, तू कुळाला पवित्र केलेस, तुझ्या घरी धनधान्याची समृद्धी होईल. जो कोणी हे अध्याय चरित्र माझं ऐकेल त्याला धनधान्याची समृद्धी होईल आणि त्याला भरपूर आयुष्य मिळेल आणि आशीर्वाद दिला आणि मग स्वर्गात जातील ते लोक आणि सर्व सुखे प्राप्त होतील. अनेक सुख भोगून शिवलोकी जातील, हे श्रेष्ठ गती मिळवतील. आणि तिचा मुलगाही प्रसन्न चित्ताने घरी गेला. असे हे नंदिकेश्वराची नंदिकेश्वरचे महात्म्य, ते ब्राह्मणीला सद्गती कशी मिळाली याचे महात्म्य, ते आता नंदिकेश्वर लिंगाची स्थापना कशी केली. ऋषींनी सुतांना म्हणाले, हे महाप्राज्ञ, वैशाख शुक्ल सप्तमीच्या दिवशी नर्मदेत कशासाठी येते तेथे शिवजींचे लिंग नंदिकेश्वर नावाने कसे प्रसिद्ध झाले. सूत म्हणाले, श्रोत्या हो, तुम्ही फार चांगली माहिती विचारली. ही कथा मी विस्ताराने सांगतो. ही श्रवण केल्याने पुण्याचा वाटा अधिक वृद्धी होतो. असे ऋषिका नावाची एक ब्राह्मण कन्या होती. तिचा एक ब्राह्मणीशी यथाविधी विवाह लावण्यात आला. पूर्वकर्मामुळे त्या पतिव्रतेला लहानपणाचे वैधव्य आले होते. तिने ब्रह्मचर्य धारण करून कठीण तप केले आणि नित्यनेमाने पार्थिव शिवलिंगाचे पूजन करू लागले. एकदा मूळ नावाचा दैत्य पहिलेच तिचे कमनीय आणि सुंदर रूप पाहून तो कामपीडित झाला आणि तिच्याशी सहवास करण्याची इच्छा प्रकट केली. तिला अनेक प्रलोभने दाखवली, पण उत्तम व्रताचे पालन करणाऱ्या आणि शिवध्यानात मग्न असलेल्या त्या तपस्वीने त्याच्याकडे लक्ष दिले नाही, त्याला ढकलून दिले पाहिले आणि त्यामुळे त्याला फार राग आला. त्याने आपले भयंकर रूप प्रकट केले, दुर्वचने बोलून तिला भीती दाखवली. त्यामुळे ती कृष्णांगी ब्राह्मण भय व्याकुळ होऊन शिवनामाचा जप करू लागले आणि स्वतः रक्षणासाठी शिवप्रभूंची प्रार्थना करू लागली. तिचा अर्थ हाक ऐकून भक्तवत्सल्य भगवान शंकर तत्काळ प्रकट झाले. त्यांनी मूळ दैत्याला क्षणार्धात भस्म करून टाकले. त्याने ब्राह्मणीला अभय दिले आणि तिला कृपादृष्टीने पाहिले व म्हणाले, मुली, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तरी पण तू अपेक्षित वरदान मागून घे. त्या समय त्या साध्वीने शिवजीचे आनंददायक व मंगलमय स्वरूपाचे डोळे भरून दर्शन दिले. त्यांना नमस्कार केला, भक्तिभावाने त्यांची स्तुती केली आणि म्हणाली, महादेव, तुम्ही खरोखर दीनबंधू हा शरणागतावर प्रेम करणारे आहेत, भक्तांचे सर्व रक्षण करणारे आहे, भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे, दैत्यांचा वध करणारा आणि माझा धर्म वाचवला, या जगाचे रक्षण केले, म्हणून मी तुमच्याकडे काय मागणार. तुमच्यावर चरणी माझी अनन्य भक्ती राहावं एवढीच प्रार्थना आहे. तसेच लोकांवर उपकार करण्यासाठी तुम्ही येथे निवास करा, अशी माझी प्रेमळ विनंती आहे. शिवजी म्हणाले, ऋषिके, तू सदाचारणी आहेस, माझे विशेष भक्त आहे. तू माझ्यावर जे वर मागितले आहेस ते वर तुला देईल. इतक्यात ब्रह्माजी, श्रीहरी, इतर देवही तेथे आले. त्यांनी शिवजींना नमस्कार केला, पूजन करून त्यांची स्तुती केली. मधुर आवाजांची स्वादी गंगाही तेथे आली. तिने ऋषिकेच्या भाग्याची प्रशंसा केली आणि प्रसन्न चित्ताने, मुली, तू भगवान शिवजींना येथे राहण्यास सांगत आहेस, मग मला का आग्रह करत नाहीस. ते काही नाही, वैशाखातील एक दिवस तरी येथे राहा असे मला सांग. त्या दिवशी स्वतः तीर्थात निवास करीन. गंगेचे मनोगत स्वागत करून ऋषिकाला अतिशय आनंद झाला आणि तिथे तिने हात जोडून तिला नमस्कार केले व म्हणाली, माते, लोकांच्या कल्याणासाठी तू खरोखरच येथेच येऊन राहा. त्यानंतर भगवान शिवजी आणि ऋषिकांची स्तुती करत स्वस्थानी परतले. त्या दिवसापासून लिंग रूपाने स्थित झालेले शिवप्रभू निवारण करण्यासाठी गंगाही आपल्या मलिनता स्वच्छता करण्यासाठी वैशाख शुक्ल सप्तमीला तेथे येत असते आणि त्या दिवशी नर्मदाच्या या तिथीत स्नान करून नंदिकेश्वराची पूजा केल्याने मनुष्य ब्रह्महत्येसारखे महापातकापासून मनुष्य दूर होतो आणि त्याची मोठी मोठी संकटे आणि मोठी मोठी पातके दूर होतात. असे हे नंदिकेश्वरचे महात्म्य होते. मित्रासह राजाची कथा. सूत म्हणाले, ऋषी हो, आता मी तुम्हाला गोकर्ण महात्म्य पर आणखी एक कथा सांगतो. गोकर्ण महात्म्य क्षेत्राचे महात्म्य. इक्ष्वाकू वंशात मित्रासह नावाचा राजा होऊन गेला. तो धर्माने वागणारा आणि सर्वोत्कृष्ट धनुर्धर होता. मदयंती ही त्यांची पत्नी होती. ती सुंदर, सुशील आणि पतिव्रता होती. एकदा तो राजा मोठी सेना घेऊन शिकारीसाठी घनदाट अरण्यात गेला होता. तेथे त्याने साधूंना त्रास देणाऱ्या कमट दैत्याला मारले. त्याच्या भावाने राजाचा सूड घेण्याचे ठरवले. त्याने आपल्या मायाने आचार्याचे रूप घेतल्याने राजाकडे नोकरी मागण्यास आला आणि राजाने त्याचे कौशल्य पाहिले आणि मुदपाक खाण्यात मुख्य आचार्याची नोकरी दिली. तो राक्षस आहे हे त्याच्या लक्षात आले नाही. तो आचारी इमानतेबारे नोकरी करत योग्य संधीची वाट पाहू लागला. काही दिवसांनी राजाच्या वडिलांची श्राद्ध आले म्हणून त्याने आपल्या गुरूंना वसिष्ठांना भोजनाचे निमंत्रण दिले. कपट वेशधारी राक्षसाने
या संधीचा फायदा घेण्यास ठरवले. त्याने गुप्तपणे नरमास शिजवले आणि आपल्या भाज्यांमध्ये मिसळले. श्राद्धाच्या दिवशी श्राद्धविधी झाल्यावर वसिष्ठांसह ब्राह्मण जेवायला आले. बसले. ताटे वाढण्यात आली तेव्हा अंतर्ज्ञानाने वसिष्ठांनी भाज्यांमध्ये नरमास घातले आहे तत्काळ ओळखले. त्यांना फार राग आला. ते म्हणाला, राजा, तुझा धिक्कार असो. तू माझ्याशी कपट केलेस. भोजनास नरमास वाढलेसे. या प्रमादाला क्षमा नाही, म्हणून तू राक्षस होशील. हे सर्व काही प्रकार आहे हेच मित्रांसह राजाला समजेना. तो संभ्रमात पडला. काही दोष नसताना वसिष्ठांनी आपल्याला शाप दिला म्हणून त्यालाही राग आला. त्याने प्रतिशाप देण्यासाठी हातात पाणी घेतले तेव्हा मदयंतीने त्याला अडवले. गुरुला शाप देण्याच्या शिष्याला अधिकार नाही. असे घडले तर तुम्हाला कल्पपर्यंत नरकात खितपत पडावे लागेल, असे स्पष्टपणे सांगितले. राजालाही ते म्हणणे पटले. त्याने स्वतःला सावरले. आपल्या हातातील दूषित संकल्पयुक्त जल भूमीवर टाकले आणि तो नापीक होऊन हे लक्षात घेऊन त्याने ते पाणी आपल्याच पायावर टाकले. त्यामुळे ते काळे झाले. त्याचे पाय काळे झाले. तेव्हापासून मित्रासह राजा कल्माषपाद नावाने प्रख्यात झाला. जे काही घडले त्याच्यात राजाचा दोष नाही हे लक्षात येताच वसिष्ठांनी त्याला तुला 12 वर्षांनी पुन्हा पूर्वस्वरूप प्राप्त होईल असा शाप दिला. वसिष्ठांच्या शापामुळे मित्रासह राजा राक्षस झाला. ताण भुकेने व्याकुळ होऊन घोर अरण्यात हिंडू लागला. मनुष्यांनी व पक्ष्यांनी मारून खाऊन टाकले लागले. एके दिवशी त्याने किशोर अवस्थेतील एका मुनीला पाहिले. मनुष्यांना व पक्ष्यांना मारून खाऊ लागला. एके दिवशी त्याने किशोर अवस्थेतील एका मुनीला पाहिले. ते आपल्यासह पत्नीसह विहार करीत होता. राक्षस रूपातील राजा भुकेने कासावीस झाला होता. त्याने कसलेही विचार न करता त्या मुनीला उचलले आणि खाकेत तडपले. ते पाहून ब्राह्मणी भीतीने रडू लागली. आपल्या पतीला जीवदान द्यावे म्हणून त्याला आणखी एकसारखी विनवू लागली. पण तिच्या आक्रोशाचे त्यालाही काही वाटले नाही. त्याने ब्राह्मणाला तिच्या समोरच मारून खाऊन टाकले व दुःख व्याकुळ झालेल्या ब्राह्मणीला पतीचे अस्थी गोळा केल्या आणि सती जाण्याचा निश्चय करून चिता रचली. अग्निप्रवेश करताना तिने राक्षसाला शाप दिला आणि म्हणाली, निर्दयी राक्षसा, तू मित्रासह राजा आहेस. ब्राह्मणाचा रक्षक असून तू भक्षक झाला आहे. झाल्यावर जेव्हा तुला पूर्वरूप प्राप्त होईल तेव्हा स्त्रियांशी सहवास करताच तुला मृत्यू होईल. त्यानंतर तू स्वाध्वी त्या स्वरूपात सती गेली. वसिष्ठांचा शाप ऐकताना भोगत असताना तो राजा आणखी एक शापाचा धनी झाला. ब्रह्महत्येचे पातक त्याला लागले ते वेगळेच. 12 वर्ष पूर्ण झाली. मित्रांसह राजा शापमुक्त झाला. त्याला पूर्वीचे देह प्राप्त झाले. तो आपल्याला राजधानीत परतला. त्याने मदयंतीला ब्राह्मणाच्या शापविषयी सांगितले. ते ऐकून तिला फार दुःख झाले. विधवा होण्याच्या भीतीने ती त्याला जवळ येऊ देईना. राजाला पुत्र संतान नव्हते. त्यातच तिला सत्तिकेचे ब्रह्मचर्याचे पालन करावे लागत होते. त्याचप्रमाणे हातून घडलेली ब्रह्महत्या ही भीषण स्वरूप धारण करून अहोरात्री त्याच्या भाटीस लागली. ती त्याला वारंवार दटावत होती. असे त्यामुळे राजाला क्षणभरही चैन पडत नव्हती. पुढे त्याला राज्यकारभारातही रुची राहिली नाही. तो गृहत्याग करून वनात गेला. ब्रह्महत्येचे काय पातकापासून सुटका व्हावी म्हणून त्याने मित्रसह राजाने अनेक उपचार केले. जप, तप, व्रते, हवन, यज्ञ, तीर्थस्थानी केली, पण काही उपयोग झाला नाही. त्यामुळे तो फार चिंतामग्न होता की काय करावे हेच त्याला सुचेना. एके दिवशी विमनसैमिक अवस्थेत फिरत फिरत मिथिला नगरीपाशी गेला. नगरी बाहेरील अरण्यात प्रवेश करताच त्याला गौतम ऋषी दिसले. त्याने पुढे जाऊन त्यांना नमस्कार केला. त्यांच्या दर्शनाचे विचारले. राजाने एक दीर्घ निश्वास टाकला आणि मग त्यांना आधीचा सर्व वृत्तांत सांगितला. ते पुढे म्हणाले, मुनिवर्य, वसिष्ठांच्या शापाने मी राक्षस झालो होतो. त्यावेळी माझ्या हातून एक किशोर अवस्थेत ब्राह्मणीचा पुत्राचा वध झाला. मला ब्रह्महत्येचे पातक लागले. ब्रह्महत्या उग्र रूप धारण करून अहोरात्री माझ्या पाठीव लागू लागली आहे. मला मारते, वारंवार भेडसावत करते. मी इतरांना दिसत नाही. मी ब्रह्महत्येपासून सुटका व्हावी म्हणून अनेक प्रायश्चित्ते केली, अनेक पुण्यक्षेत्री गेलो, पण तिचे निवारण होऊ शकले नाही. त्यामुळे मी फारच दुःखी झाले आहे. पश्चातापाच्या अग्नीत जळत आहे. आज तुमच्या दर्शनाने मला खरोखरच आनंद झाला. माझा जन्म सफल झाला. मुनिवर्य, मी तुम्हाला शरण आलो आहे. माझ्यावर दया करा. मला ब्रह्महत्येपासून आणि ब्राह्मणीच्या शापापासून मुक्ती मिळेल असा काहीतरी उपाय सांगा. मित्रासह राजाची प्रार्थना ऐकून गौतम ऋषींना करुणा आली. ते म्हणाले, राजा, घाबरू नकोस. तू शिवप्रभूंना शरण जातो. त्याला भीती वाटण्याचे काही कारणच उरत नाही. आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. पश्चिम समुद्राजवळ गोकर्ण नामक पवित्र शिवक्षेत्र आहे. ते महापातकांचा नाश करणार आहे म्हणून प्रसिद्ध विशेष प्रख्यात आहे. तेथे महाबळेश्वर लिंग रूपाने भगवान शंकर नित्य स्थित आहे. हे ज्योतिर्लिंग सर्व शिवलिंगांमध्ये श्रेष्ठ आहे. 4 युगांमध्ये 4 वर्ण धारण करते. कितीही मोठा पातकी असला तरी गोकर्ण क्षेत्रात तीर्थात स्नान केल्याने, महाबळेश्वरची पूजा केल्याने पापमुक्त होतो आणि त्याला सर्व इच्छा पूर्ण होतात. आणि जो कोणी हा अध्याय हे चरित्र महाबळेश्वराचं ऐकतो तो सुद्धा शिवलोकी त्याला जागा भेटते आणि शिवपदाची प्राप्ती होते. म्हणून तू गोकर्ण क्षेत्री जा. तेथील तीर्थात स्नान कर. महाबळेश्वर लिंगाची प्रार्थना कर.
पूजन कर, त्या पुण्यप्रभावाने ब्रह्महत्येचे पातकापासून सुटका होते, ब्राह्मणाच्या शापातून मुक्त होशील, शिवकृपेने तुला शिवलोकाची प्राप्ती होईल. गौतमाच्या मार्गदर्शनाने मित्रासह राजाला मोठे समाधान वाटले. त्यांना वंदन करून तो गोकर्णीस गेला आणि तेथील तीर्थामध्ये स्नान करून महाबळेश्वरचे मनोभावे पूजन केले. त्यामुळे तो ब्रह्महत्येचे पातकापासून मुक्त झाला, त्याला शिवपदाची प्राप्ती झाली. श्रोत्याहो, हा गोकर्ण महाबळेश्वरचा अद्भुत महात्म्य जो मनुष्य ही कथा ऐकतो तो आपल्या 21 पिढ्यांना उद्धारून शिवलोकाची प्राप्ती होते आणि सर्व मनाच्या इच्छा पूर्ण होतात. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून माझा व्हिडिओ ऐकत आहोत तर नक्की आपल्या गावाची कमेंट्स करा. आणि कोणी चॅनलला नवीन असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करून घ्या. जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कमेंट्समध्ये जय श्री महाकाल नक्की करा. महाकाल लिहिले म्हणजे महाकाल आपली रक्षा करतो. जय श्री महाकाल.